कथेमध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा असणारा विवाह सोहळा या ठिकाणी आपल्याला या कथेमध्ये संपन्न करायचा आहे। गेली 5 दिवसापासून आपण या ठिकाणी कथा श्रवण करत आहोत। आज असणारा हा 6th दिवस आहे। काल आपण कथा या ठिकाणी श्रवण केली की भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जर एखाद्या भाविक भक्तानं जर दीप लावला किंवा आरती लावली, दिवा लावला तर त्याचं पुण्य काय प्राप्त होतं, तर त्याचं पुण्य सांगितलेलं आहे। देह हे काळाचे, धन कुबेराचे आणि येथे मनुष्याचे काय आहे। जो धनद म्हणायचा असणारा कुबेर आहे, त्या कुबेराला जर प्राप्ती जर झाली असेल कशामुळं, तर त्याचं कारण सांगितलेलं आहे। त्याला प्राप्ती झाली भगवान शंकराच्या मंदिरामध्ये फक्त दिवा असणारा विजत आलेला होता। आपल्या कपड्याची असणारी वात केली आणि ती वात असणारी लावली, त्याचं पुण्य काय झालं, तर त्याचं पुण्य प्रदान एवढं झालं की त्याला पुढला जन्म राजाच्या घरी भेटला। कालांतरानं तो राजा झाला आणि नवे राजाच्या नंतर तर धनद असणारा तो कुबेर झाला। म्हणून कधीही भगवंताचं कुठलंही मंदिर असो, त्या मंदिरामध्ये धूप असेल, दीप असेल, दिवा असेल, आरती कर्पूराची असेल, तिथं मात्र लावणं मात्र फार असणं गरजेचं आहे। मग तिथं वर्णन केलेलं आहे की भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जर दिवा दीप उत्सव असणारा जर केला तर आनंदाची असणारी गोष्ट आहे। आता इथं आपल्याला दुसरी असणारी कथा श्रवण करायची आहे। पहिलं जे चरित्र आहे भगवान शंकराचं, जो विवाह असणारा सोहळा पार्वतीच्या सोबत झालेला आहे, त्याच्या अगोदर विवाहाचा असणारा भाग सांगितलेला आहे, तो म्हणजे सतीचा पहिला असणारा विवाह बरं का। आता ही सती जी असणारी जी पत्नी आहे, लक्ष देऊन ऐका बरं का, बोलू नका। ही सती नावाची असणारी जी पत्नी भगवान शंकराची आहे, त्या सतीच्या वडिलाचं नाव आहे दक्ष प्रजापती, लक्षात ठेवा बरं का। आणि त्या दक्ष प्रजापतीला 1 आणि 2 नाही तर अशा सती सारख्या 60 कन्या आहेत। किती मुली? 60। आणि हे दक्ष प्रजापती म्हणजे ब्रह्मदेवाचे सुपुत्र। 60 कन्या, त्याच्यापैकी काही कन्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये देवता मंडळी असतील, ऋषीमुनी असतील, अशा जणाला असणाऱ्या त्या कन्येचा असणारा विवाह लावून दिला। त्यापैकी सती म्हणायची जी कन्या आहे, त्या सतीचा विवाह भगवान शंकराच्या सोबत लावून दिला। आता त्या सतीच्या चरित्रामध्ये असं काही वर्णन केलेलं आहे की सतीचा विवाह झाल्याच्या नंतर आनंदाच्या स्वरूपामध्ये कैलास पर्वतावर राहण्याकरता निघून गेले आणि कैलास पर्वतावर राहण्याकरता गेल्याच्या नंतर तिथं मात्र आनंदामध्ये असणारे विहार करू लागले। पण आनंदामध्ये विहार करत असताना काही दिवसाचा असणारा कालावधी निघून गेला। पुढं त्या माता सतीचं काही वर्णन केलेलं आहे। भगवान शंकराला जर प्रिय काय असेल आणि रात्रंदिवस जर जप कशाचा करत असतील तर प्रभू श्री रामचंद्रजीच्या नाम जपाचा किंवा राम जपाचा असणारा ते जप करतात। आणि त्यांना कथा जर कुठली आवडत असेल भगवान शंकराला, तर भगवान शंकराला कथा आवडते प्रभू श्री रामचंद्रजीची। म्हणून भगवान शंकर आणि माता सती अगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये कथा श्रवण करण्याकरता गेले। कथा श्रवण केली आणि तिथं प्रभू श्री रामचंद्रजीचं असणारं चरित्र श्रवण केलं पार्वती मातेनं, म्हणजे सतीनं। नंदी बैलावर बसून कैलास पर्वताकडे येऊ लागले।
मग कैलास पर्वताकडे येत असताना रस्त्यामध्ये ज्या प्रभू श्रीरामचंद्रजीची कथा श्रवण केली, ते कथा श्रवण केल्याच्या नंतर दंडकारण्याच्या परिसरामध्ये प्रभू श्रीरामचंद्रजी दगडाला, गवताला, पशु पक्षाला, प्रत्येक जणाला विचारू लागले, सांगा माझ्या पत्नीला शीतेला तुम्ही पाहिलं का? असं रडू लागले. पण आता हे कसं आहे, आकाश मार्गाने जात असताना भगवान शंकरांनी प्रभू श्रीरामचंद्रजीकडे पाहिलं आणि नंदी बैरावर बसलेले प्रभू श्रीरामचंद्रजीला पाहिल्याच्या नंतर त्यांनी पाया पडले. कोणाच्या? प्रभू श्रीरामचंद्रजीच्या पाया पडले. सतीनं प्रश्न विचारला, सगळे लोक तुमच्या पाया पडतात आणि तुम्ही एक व्यक्ती पत्नी करता इतर रडत आहे, पशु पक्षाला विचारित आहे, तुम्ही त्याच्या पाया पडलात, नेमकं कारण काय आहे? कोण आहे ते? त्यावेळेला भगवान शंकरांना सांगितलं सतीला हसून, सती, ज्यांची आपण कथा ऐकून आलो का नाही, ते ज्या प्रभू श्रीरामचंद्रजीची, तेच प्रभू श्रीरामचंद्रजी हे आहेत. विश्वास पटला नाही बरं का? विश्वास नाही पटला. तिचा गैरसमज सतीचा असा झाला, जर हे जर ईश्वर असतील, हे जर खरे प्रभू श्रीरामचंद्रजी असतील, तर पत्नी करता रडू शकत नाही ते, हे कशाचे देव? सतीला भरपूर उपदेश केला, सती हेच ईश्वर आहेत, हेच प्रभू श्रीरामचंद्रजी आहेत, विश्वास ठेव. पण सतीचा विश्वास बसला नाही. त्यावेळेला सतीनं सांगितलं, मी त्यांची परीक्षा घेण्याकरता जाते, खरेच राम आहेत का कोणीतरी दुसरा व्यक्ती आहे, त्यांची परीक्षा घे. ओट तिथून, ओट पट, ओट 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 ओट, सरक माग. आणि विश्वास न पटल्यामुळं भगवान शंकरांनी सांगितलं, सती माझ्या शब्दावर विश्वास ठेव. पण कसं आहे लक्षात ठेवा बरं का, जिथं भगवान शंकरानं सांगितलेलं जर पत्नी विश्वास ठेवत नसेल सती, तर आपल्या कलियुगाचं कुठं मांडायचं? सांगतात कोण? भगवान शंकर. पण सतीचा विश्वास नाही. आता दुसरी गोष्ट सांगतो, सती भगवान प्रभू श्रीरामचंद्रजीची परीक्षा घेण्याकरता निघाली. आता कशी परीक्षा घ्यायची? हे देव आहेत का कोण आहेत? देवाला फसवण्याकरता सतीसारखं रूप, त्या सतीनं रूप सीतेसारखं रूप धारण केलं फसवण्याकरता. प्रभू श्रीरामचंद्रजी पशु पक्षाला, दगडाला, सगळ्याला विचारू लागले, माझी सीता पाहिली का? सांगा कोणीतरी. तोपर्यंत माता सतीनं सीतेचं रूप धारण केलं आणि त्यांच्या समोर जाऊन थांबली. सतीला असं वाटलं की मला पाहिल्याबरोबर आनंदित होतील. त्यावेळेला समोर सतीला पाहिल्याच्या नंतर देवानं ओळखलं, हिनं रूप घेतलेलं आहे बरं का, ही खरी सीता नाही. समोर आल्याच्या नंतर यांनी पाठ फिरवली, परत दगडाला विचारण्याकरता सुरुवात केलं, पशु पक्षाला. परत सती समोर गेली. 2-4 वेळेस झालं असं. शेवटी प्रभू श्रीरामचंद्रजींनी तिला काही शब्द बोलले, तिला ओळखलं आणि बोलण्याकरता सुरुवात केली. तू का आई? शब्द लक्षात ठेवा बरं का. तू का ई, किती शब्द झाले? 3 बरं का. त्याचा अर्थ असा होतो, त्यांना असं सांगायचंय, तू का आई म्हणजे तू का आलीस? भगवान शंकरांनी तुला समजून सांगून सुद्धा तू इथपर्यंत आली नव्हे. प्रभू श्री भगवान शंकरांनी सांगून सुद्धा इथपर्यंत तुम्ही आलात आणि माझे इष्टदैवत प्रभू भगवान शंकर त्यांना समोर सोडून तुम्ही इथं आलात. तू का आई म्हणजे तू का आलीस आई, म्हणजे सतीला प्रभू श्रीरामचंद्रजी आई मानतात आणि भगवान शंकरांना वडील मानतात. इतकं वर्णन आहे बरं का. त्यावेळेला परीक्षेमध्ये नापास झाल्याच्या नंतर नाटक केलेलं, प्रभू श्रीरामचंद्रजीचे पाय धरले सतीनं
आणि प्रश्न विचारला, देवा मी तुम्हाला फसवण्याकरता आले होते बरं का, तुम्ही खरेच देव आहेत का दुसरं कोणी आहेत, पण मला माफ करा, माझ्या पती परमेश्वरांनी भगवान शंकरांनी मला सांगितलं होतं, सांगून सुद्धा मी ऐकलं नाही, मी इथं आले. पण इथून पुढल्या कालावधीमध्ये तुम्हाला जर ओळखायचं असेल, तुमची ओळख जर आम्हाला करून घ्यायची असेल, तर तुम्हाला कसं ओळखावं एवढं मला ज्ञान सांगा. आता काही गोष्टी लक्षात ठेवा बरं का. आपण रस्त्यानं चाललो, रस्त्यानं घोडा येतो, कुत्रा येतो, गाढव येतो, माणूस येतो, संत येतो, वयोवृद्ध माणसं येतात. जर रस्त्यानं एवढे लोक येत असतील आणि एवढ्यामध्ये जर एखाद्या वेळेस देवानं रूप धारण करून आले, तर आपल्याला ओळखता येतील का? आपल्याला ओळखता येणार नाही. मग देवाला ओळखण्याकरता माता सतीनं सांगितलं, देवा इथून पुढल्या कालावधीमध्ये आम्ही तुम्हाला ओळखावं, याच्याकरता आम्हाला काही ज्ञान द्या. आता लक्षात ठेवा, भाजी खरड झाली का आळणी झाली, कानामध्ये टाकून बघावं का डोळ्यामध्ये टाकून बघावं? मी काय बोललो लक्षात आलं का? भाजी खरड झाली का आळणी झाली, हे डोळ्यामध्ये टाकून पाहावं का कानामध्ये टाकून पाहावं? डोळ्यात ना. बघा, ऐका त्यांचा. म्हणजे शरीरानं इथं बसलेले आहेत काही माणसं, पण विचार मात्र दुसरीकडे चालू आहे. आता भाजीची परीक्षा घ्यायची म्हटलं, खरड झाली का मीठ कमी आहे हे कसं ओळखायचं माहिती? आपल्या जिभेवर टाकायची थोडीशी भाजी. मोठमोठे आचार्य काय करतात, असं वरण असेल किंवा काही शिजला असेल का नाही, थोडासा चमच्यावर असणारा भात घेणार, त्याची परीक्षा घेणार. तुम्ही घरी चहा करता किंवा हॉटेलवाले चहा बनवतात, सगळा चहा घोटणार, एक थेंब टाकणार अगोदर बरं का. तसं परीक्षा घेत असताना माता सीतेनं नवे सतीनं प्रश्न विचारला, देवा तुम्हाला ओळखण्याकरता काही गोष्ट सांगा. प्रभू श्रीरामचंद्रजींनी हसले आणि सांगण्याकरता सुरुवात केली. किती विचार करायची गोष्ट आहे बघा बरं का. त्यांनी सतीला ज्ञान सांगायला पाहिजे होतं प्रश्न विचारल्यास, पण सांगितलं नाही बरं का. आता का सांगितलं त्याचं कारण आहे का? ज्या पत्नीचा विश्वास सांगितल्याच्या नंतर आपल्या मालकावर नाही, मी काय म्हणून लक्षात ठेवा बरं का. ज्ञान सांगितलं असतं, पण ज्या स्त्रीचा विश्वास आपल्या पती परमेश्वरानं सांगितल्याच्या नंतर त्याच्यावर विश्वास नाही, मग मी सांगून माझ्यावर कशाचा विश्वास बसणार आहे? मग त्यांनी उलट सांगायला सुरुवात केलं, माता तुम्हाला जर हे ज्ञान पाहिजेच असेल तर मी सांगण्यापेक्षा हे ज्ञान तुमच्या घरीच आहे. ती म्हणले, कुठं घरी आहे? अहो, भगवान शंकराजवळ असणार हे ज्ञान आहे, ते ज्ञान तुम्ही त्यांना विचारून घ्या. त्यावेळेला प्रणाम दंडवत वगैरे केला आणि माता सती निघून गेल्या. आता विचार करा बरं का देवाचा. एकच वेळेस भगवान शंकराची आज्ञा उल्लंघन केली सतीनं, म्हणजे सांगितलेला शब्द अजिबात ऐकला नाही. तर भगवान शंकरांनी तिथून पुढे चलत जात असताना सोबत सोबत गेले नाहीत. तुला पाठीमागं यायचंय आता ये अथवा न ये, गेले निघून. आणि आणखी गोष्ट आहे का, कैलास पर्वतावर राहत असताना ही जोडी बरोबर दोघ जण अशी थांबायची बरं का. डाव्या हाताला दररोज सती आणि उजव्या हाताच्या ठिकाणी भगवान शंकर असे त्या कैलास पर्वतावर बसायचे. पण तिथं गेल्याच्या नंतर जे डाव्या साईडचं जे आसन होतं का नाही सतीचं, ते आसनच ठेवलं नाही, आसन काढून टाकलं. म्हणजे आता तुझा माझ्या बरोबर बसण्याचा जो भाग आहे, आता हे स्थान तुझं नाही. आता का? माझ्या सांगण्यावर जर पत्नीचा विश्वास नसेल तर तिला मी आता शेजारी बसवणार नाही, तुझी जागा आता समोर म्हणले. ते आसन काढलं आणि समोर टाकलं. अनेक दिवसापर्यंतची तपश्चर्या आणि एक दिवस प्रश्न विचारण्याकरता सुरुवात केली सतीनं, देवा माझ्याकडून चूक झाली,
आणि तुम्ही सांगितलेलं मी ऐकलं नाही, मला माफ करा. पण ते ब्रह्मज्ञानाचा उपदेश मला सांगण्याकरता तुम्ही सुरुवात करा. त्यावेळेला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि ते ज्ञान सांगण्याकरता सुरुवात केली. आणि ते ज्ञान कशा स्वरूपाचं आहे तुम्हाला सांगतो. हरिपाठ झाल्याच्या नंतर आपण गुरु परंपरेचे काही अभंग म्हणतो. त्याच्यामध्ये 2 अभंग फार महत्वाचे बरं का. आज आपल्याला जे ज्ञान झालेलं आहे त्याची गुरु परंपरा सांगतो. तुकोबराय सांगतात, सत्य गुरु राये कृपा मज केली अन परी नाही घडली सेवा काही. तुकोबराय सांगतात. आणि आपल्याकडे जे ब्रह्मज्ञान आहे का नाही, सगळ्यात अगोदर हे ब्रह्मज्ञान जर कोणी कुणाला सांगितलं असेल तर सगळ्यात अगोदर आदिनाथ उमा शब्द कसा आहे पहा बर का. आदिनाथ उमा बीज प्रगटिले, म्हणजे त्यांनी सांगण्याकरता सुरुवात केली. आता किती नवलाची गोष्ट आहे बर का. जिथं कथा कीर्तन वगैरे चालू असतं तिथं माणसाला झोप लागण्याकरता वेळ लागत नाही. तुम्ही टीव्हीच्या समोर बसा, लगेच तुम्हाला झोप लागते. पापणी सुद्धा तुम्ही डोळ्याची पाडणार नाहीत. मोबाईल समोर घ्या, मोबाईल समोर घेतल्याबरोबर झोप लागते. रात्रीच्या 2:30 वाजेपर्यंत मोबाईल नुसते असे लोक करायला येत, नुसते असे सारखं असं चाळायला चालू आहे, दमच नाही बरं का. मोबाईल पाहत असताना किंवा टीव्ही पाहत असताना किंवा दुसरं कुठलं कार्य करत असताना झोप येते का आपल्याला? अजिबात नाही. पण इथं वर्णन केलेलं आहे देवाचं नामचिंतन. देवाची कथा सुरू झाली का नाही, माणूस इथं आल्याबरोबर येऊन बसल्या बसल्याच बरोबर का जांभई देणार आणि बसल्याबरोबर हो का असं होतं का नाही. काही माणसं तर असे अशा साईडला असे पडायच्या लेवलला येतात बरं का. किती विचार करायची गोष्ट आहे. म्हणजे इथं आल्याच्या नंतर त्यांना अशी झोप लागते. त्याचं कारण सांगू का. कथा कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला झोप लागेल याच्यामध्ये काही कौतुकाची गोष्ट नाही. सांगण्याकरता कोण आहे विचार करा. सांगण्याकरता कोण? भगवान शंकर. आणि ऐकण्याकरता कोण? उमा, म्हणजे सती ऐकण्याकरता आहे. तिथं भगवान शंकर सांगतात आणि सती ऐकते. आणि कधीही सांगतो एका माणसानं पुढं बोलत राहावं आणि दुसऱ्यानं मागं नुसतं असं म्हणायचं बरं का. हो हा हा मान हलवावी. सांगणाऱ्या माणसाला जरा बरं वाटतंय बरं का. नाही तर नुसते असे जर असले ना माणसं मग ते सांगण्याकरता काही विशेष वाटत नाही. तसं भगवान शंकरांनी सांगण्याकरता सुरुवात केली कथा आणि ऐकण्याकरता कोण? सती. कथा ऐकत 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 असतानाच झोप लागली ना. आणि सांगण्याकरता भगवान शंकर पण त्यांनी सांगत असताना असे डोळे झाकले, मन एकाग्र केलं. कोणी ऐको अथवा न ऐको सांगण्याकरता त्यांनी सुरुवात केली. पण ते सांगितलेलं ज्ञान भगवान शंकर सांगू लागले, पण ते ज्ञान वाया जाऊ लागलं. काही गोष्टी सांगतो लक्षात ठेवा. उदाहरणार्थ ही आपली कॉलनी आहे. पाईपलाईनला पाणी आलं, एखाद्याची मोटर चालूच राहिली, वरचं पाणी भरलं आणि शेजाऱ्याला कळालं यांचं पाणी वाया चाललंय. बर, दुसरं कोणी जवळ नाही, मग लावा आपला पाईप, घ्या आपलं पाणी भरून. आपण असं करतो का नाही? म्हणजे काही गोष्टीने वाया जर जाऊ लागलं तर आपण काय करणार? की ते पाणी वगैरे असणार, आपण ते भरून घेणार. आता माझा सांगण्याचा भाग एक आहे, एवढं ब्रह्मज्ञान ते वाया जाऊ लागलं म्हणजे सतीला झोप लागल्यामुळं. तिथं भगवान विष्णूनं माशाचा अवतार घेतला. किती विचार करायची गोष्ट आहे बघा. माशाचा अवतार घेतला. एवढं ज्ञान वाया जाऊ लागलं. आणि सांगण्याकरता भगवान शंकर ते ज्ञान वाया जात असताना कसा अभंग आहे पहा. आदिनाथ उमा बीज प्रगटिले, बीज बर का, आणि मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती. ऐकलं कोण? ते माशानं. पण घटना अशी घडली,
ज्ञान सांगत 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 ज्ञान संपत आलं, सहज डोळे उघडले. तर ऐकत असताना सती ऐकत नाही, सतीला झोप लागली. म्हणजे सतीला झोप लागलेली. आता या घोरण्याचं काय सांगू तुम्हाला, काय नाही. माणूस आपण रात्रीच्याला झोपावून शेजारी माणूस घोरणारा असावा. बाबा 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 बाबा, त्यानं जर घोरायला चालू केलं तर मी तर उठून मांडीच घालून बसतोय बरं का. असं मला तर झोपच येत नाही. आणि काही जणांच्या गाड्या तर अशा चालतात का नाही. आता आमच्या आळंदीला आमच्या संस्थेमध्ये नवीन विद्यार्थी आला, नवीन 2 दिवस झाला. 5वीचा विद्यार्थी आला, रात्रीचे 11 11:30 वाजले, लाईट गेली आणि झोपलेलो आम्ही. मेणबत्ती अशी लावलेली आणि त्याची घुरण्याची पद्धत बरं का. ह्याला विचारायला माहिती आहे. असा मध्ये गॅप टाकायचा आणि फुसकारी मारायची. मी म्हणलं लाईट गेली, एखादा नागर असता नसेल, काय सांगताय ते मला. अहो आम्ही सगळ्यांनी तुम्हाला सांगतो मोबाईलच्या बॅटऱ्या लाव, कुठं म्हणलं न जाणं, काय सांगताय ते म्हणलं घरात येऊ शकतं, बॅटऱ्या लावू लावलो. आणि ह्याचं सारखं चालूच. हे सगळं चेकअप झाल्याच्या नंतर लाईट आली तर त्याच्याकडे बघितलं, तिथे फुसकाऱ्या मारायला. म्हणलं जमलं गडे. एक कानाखाली आवाज खाल्ला, म्हणलं उठून बस म्हणलं. सगळं घर परेशान आहे म्हणलं. काही माणसं सुद्धा असे फुसकाऱ्या मारणारे असतात बरं का. ते ब्रह्मज्ञान वाया जाऊ लागलं ना. वाया जाणारं ब्रह्मज्ञान माझ्या भगवान विष्णूंनी श्रवण करण्याकरता सुरुवात केली. मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती, ते ज्ञान ऐकलं. आता एवढं ज्ञान ऐकल्याच्या नंतर त्या माशाला पुढं पकडलं कोळ्यानं. त्याच्यामधून जो जन्म झाला माशाच्या पोटातून तो कुणाचा? मच्छिंद्रनाथाचा. किती सुंदर कथा आहे पहा. आणि त्या मच्छिंद्रनाथाची कथा अशी सांगितली जाते बरं का. तो मच्छिंद्र लहानाचा असा मोठा झाला. एक 10-12 वर्षाचं वय असेल त्या बिचाऱ्याचं. आई वडील मासे पकडण्याकरता गेले. मासे पकडल्याच्या नंतर आई वडिलांनी काय करायचं, जाळ्यामध्ये मासे पकडायचे, असे कडीला आणून टाकायचे. आता कडीला आणून टाकल्याच्या नंतर त्या माशाचं वर्णन केलेलं आहे. माशाला तुपामध्ये टाका, मासा वर्षभर जिवंत राहील. राहील का नाही बघा. हो म्हणते. बर. माशाला तेलामध्ये टाका, पण त्या सोयाबीनच्या, 2 महिने जिवंत राहणार. राहणार का? अहो तेलात जिवंत राहणार नाही, तुपामध्ये जिवंत राहणार नाही, दुसऱ्या कुठल्याच पदार्थामध्ये जिवंत राहणार नाही. फक्त कशात जिवंत राहणार? फक्त पाणी. त्याचं सगळ्यात जास्त जर प्रेम कशावर असेल ना, फक्त पाणी. आणि त्याची तहान सांगतो तुम्हाला. इतकं पाणी पितो ना बिचारा, इतकं पाणी पितो ना, 1 सेकंद सुद्धा थांबत नाही. मीराबाई महाराजांनी एक अभंग सुंदर लिहिलेला आहे. पाणी में मीन प्यासी. शब्द कसा आहे पहा. पाणी, पाणी म्हणजे पाणी, मे म्हणजे त्याच्यामध्ये, पाणी में मीन, मीन म्हणजे मासा, आणि प्यासी म्हणजे तहानीजलेला. एवढा मासा पाण्यात राहून सुद्धा, एवढं पाणी पिऊन सुद्धा त्याला जर प्रश्न विचारला तहान भागली का, तो काय सांगतो माहितीये का? अजिबात नाही. तो मासा ज्या वेळेला आई वडिलांनी पकडला, असे मासे पकडल्याच्या नंतर काठाला आणले, त्या मच्छिंद्रनाथांनी काय करायचं, असे मासे तडफडायचे, असे काठावर आणून टाकल्याच्या नंतर तडफडणारे मासे मच्छिंद्रनाथानं बघितले आणि त्याचा जीव असा हालू लागला नुसता. असा कुणाचा? मच्छिंद्रनाथाचा. काय यांची अवस्था, किती तडफड 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 करतात. आई वडिलांनी मासे पकडायला गेले आतमध्ये, की जेवढे आई वडिलांनी मासे पकडून आणले होते का नाही तडफडणारे मासे, ह्यानं उचलायचे आणि परत मध्ये नेऊन टाकायचे. असं एकदा नाही 10 वेळेस झालं. त्या आई वडिलांना राग आला, आम्ही मासे पकडून आणतो आणि तू पकडलेले मासे मध्ये नेऊन सोडतोस. आईला आणि वडिलाला सांगितलं, मी मासे पकडल्याच्या नंतर हे मी त्यांना मारू शकत नाही. आई वडिलांनी सांगितलं, अरे असं जर तू जीवन जगलास तर खाणार काय? त्याने सांगितलं, मी भीक मागेल. शब्द कसा आहे बघा.
मी भीक मागेन पण कुणाचा जीव मारणार नाही. भीक मागणे म्हणजे भिक्षा मागणे बरं का. आणि मच्छिंद्रनाथांनी काय केलं, भीक मागितली नाही, भिक्षा मागितली. आणि कुणाच्या सांगण्यावर माहिती का, आई वडिलांनी माशाचे जे जीव आहेत ते मारू लागले आणि मच्छिंद्रनाथांनी ते जीव वाचवले. म्हणजे कुणाला सुद्धा मारलं नाही, भिक्षा मागितली. मच्छिंद्राणी बोध पुढं गोरक्षासी केला. किती कथा सुंदर आहे. हे ओघामध्ये आले म्हणून तुम्हाला सांगतो बरं का. ज्या वेळेला गावामध्ये मच्छिंद्रनाथ फिरत होते त्यावेळेला सहज एका स्त्रीने सांगितलं, मला पुत्र संतती नाही. त्यांनी अंगुरा असणारा असा दिला आणि सांगितलं, तुम्हाला पुत्र संतती नाही पण एक माझी गोष्ट ऐका, 12 वर्षापर्यंत तुम्हाला पुत्र संततीचं मी सुख देईल पण 12 वर्षाच्या नंतर याला मी सोबत घेऊन जाईल. आता काही गोष्टी ऐका बरं का. उदाहरणार्थ, आपल्याला पुत्र संतती होणारच नाही, एखाद्या साधू महात्म्याने सांगितलं 12 वर्षापर्यंत तुमच्याजवळ ठेवील आणि पुन्हा मी घेऊन जाईल, आपण काय म्हणणार, काही हरकत नाही महाराज, पण 12 वर्षापर्यंत तरी आम्हाला आनंद मिळेल ना. निपुत्रिक जीवन जगण्यापेक्षा आम्ही या ठिकाणी पुत्रासारखं असणारं जीवन, आम्हाला मुलगा झाल्याचे तर आम्हाला आनंद होईल. त्यावेळेला असा अंगारा असणारा भारून दिला, हातावर घेतला आणि हातावर घेतल्याच्या नंतर ज्या वेळेला असा खाणार, शेजारच्या स्त्रीला विचारलं, ही अंगुरा मी खाऊ का नाही खाऊ. त्यावेळेला त्या स्त्रीनं सांगितलं, एका साधू महात्म्यानं दिले तर हे काही खरे नसतात बरं का बाबा, हे खोटे असतात, विश्वास ठेवू नको. न जाणं काहीतरी षडयंत्र करतील आणि षडयंत्र करून तुला फसवतील, खाऊ नको तो. मग काय करायचं याला, हा जो अंगारा आहे ना तो टाकून दे. आता कुठे टाकून द्यायचा, आपण सगळा घरामधला कचरा जमा करतो आणि सगळा फ्रीज मध्ये भरून ठेवतो. कुठं भरतो मग, लक्ष नसतं माणसाचं. काय, सगळा कचरा गोळा करतो आणि गाडी आल्याच्या नंतर गाडीवाल्याला पैसे घेऊन देऊन टाकतो. असंच का, मोफत असणारा देऊन टाकतो. आणि काही गोष्टी माझ्या ऐका बरं का. जुना काळ होता, जुन्या काळामध्ये किंवा द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण भगवंतानं बासरी वाजवली का नाही, सगळ्या गवळणी गोळा व्हायच्या जुन्या काळात बरं का, बासरी वाजवल्याच्या नंतर. आणि आता घंटा, गाडीचा घंटा वाजला सगळ्या माता भगिनी असणाऱ्या गोळा होतात, पण काय घेऊन, कचरा घेऊन. आणि त्यावेळेला दही, दूध, तूप, लोणी वगैरे कृष्णाला खाण्याकरता घेऊन यायचं, आता कचरा. आता इथं जे वर्णन केलेलं आहे, तिनं तो अंगुरा घेतला आणि उखंड्यावर नेऊन टाकून दिला. पण साधू महात्मे फार हुशार असतात. 12 वर्षाचा कालावधी निघून गेला आणि भिक्षा मागत मागत त्याच गावामध्ये आले. आणि भिक्षा मागण्याकरता त्या घरी आल्याची तर त्यांच्या लक्षामध्ये आलं की आपण इथं अंगुरा दिला होता. प्रश्न विचारला, तुम्हाला 12 वर्षाखाली मी असणारी विभूती दिली होती, तुमचा जो मुलगा आहे आता कालावधी संपलेला आहे आणि त्या मुलाला मी घेण्याकरता आलेलो आहे, तेवढा मुलगा माझ्यासोबत द्या. तिला भीती निर्माण झाली, थरथर थरथर कापण्याकरता सुरुवात झाली की आता नेमकं काय होणार. मी तर खोटं समजलं होतं. त्यावेळेस ती भीतीयुक्त अंतकरणानं चरणकमल पकडल्यानं सांगितलं, महाराज तुम्ही जो अंगुरा दिला होता ना तो मी खाल्ला नाही, उकंड्यावर असणारा टाकून दिला. त्यावेळेला तो उखंड दाखवला आणि गोरक्षनाथाला बोलण्याकरता सुरुवात केली. अरे बाबा चल, किती दिवसापर्यंत थांबणार, आता आपल्याला भरपूर कार्य करायचं आहे, निघ बाहेर. अहो नुसती हाक मारल्याबरोबर जसं आपण जेसीबी असेल किंवा माणसं असतील उखंडा जसा उखडतो का नाही, तशा स्वरूपामध्ये सगळं अंगावरचं शेण असं वर उडून जाऊ लागलं जशी हवा सुटल्याच्या नंतर. आणि त्याच्यामध्ये 12 वर्षाच्या बालकाचा असणारा जन्म झाला, जो गायीच्या शेणामधून जन्माला आला किंवा उखंड्यामधून जन्माला आला. त्याचं नाव काय ठेवलं, गोरक्ष. किती सुंदर वर्णन आहे पहा. आदिनाथ उमा बीज प्रगटिले, मच्छिंद्राला धले सहज स्थिती, त्याची प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली, अन पूर्ण कृपा केली गयनीनाथा. तेच ज्ञान गयनीनाथाला.
गयनी प्रसादे निवृत्ती दातार, म्हणजे माऊलींचे जे थोरले भाऊ आहेत का नाही, ते सगळं ज्ञान निवृत्तीनाथ महाराजांना दिलं. आणि निवृत्तीनाथ महाराजांनी ते सगळं ज्ञान कुणाला दिलं? ज्ञानेश्वर माऊलींना दिलं. म्हणजे माऊलींचे गुरु जर कोण असतील तर माऊलीचे गुरु म्हणजे थोरले बंधू. आता विचार करा, त्यांचं निवृत्ती नाव का हे पण लक्षात ठेवा बरं का. आपल्या जवळ गैनीनाथांनी दिलेलं सगळं ज्ञान आपल्या जवळ ठेवलं आणि ते सगळं ज्ञान आपल्या भावाला देऊन टाकलं. त्या काळाचं सांगतोय बरं का, आताचं नाही. आताचे भाऊ लय हुशार, अजिबात आपल्या जवळचं छोट्याला देणार नाही. सगळा पैसा आपल्या आपल्या नावावर असा टाकून घेणार, दुसरीकडे जागा घेणार, दुसरीकडे फ्लॅट घेणार, कुणाला पत्ता लागू देणार नाही, काही नाही काही नाही. जर उघडं जर पडलं तर पुन्हा म्हणणार माझ्या सासरवाडी कोण दिलंय बरं का. हे मला सगळा अनुभव आहे त्या गोष्टीचा. आणि वाटण्या झाल्याच्या नंतर पुन्हा मग एक 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 हात पुन्हा मग दमान काढायला चालू करणार, ही गोष्ट. पण निवृत्तीनाथ महाराजांनी तसं नाही. एवढं ज्ञान आपल्या जवळ आलं पण सगळं ज्ञान माऊलींना देऊन टाकलं. आणि ज्ञान दिल्याच्या नंतर ते निवृत्त झाले. शब्द कसा आहे बघा, निवृत्ती. आणि ज्ञान दिल्याच्या नंतर ते निवृत्त झाले म्हणजे त्यांचं नाव निवृत्ती. काहीच आपल्या जवळ ठेवलं नाही. आता माऊलींनी एका गोष्टीचा विचार केला बरं का. भगवान शंकराने ज्ञान सांगितलं माता पार्वतीला, सतीला, मच्छिंद्रनाथांनी ऐकलं, गोरक्षनाथांनी ऐकलं, गैनीनाथांनी ऐकलं, गैनीनाथाच्या नंतर निवृत्तीनाथ महाराजांनी ऐकलं. पण एकच गुरु आणि एकच शिष्य. गोष्ट कशी आहे बघा बरं का. एक गुरु आणि एकच शिष्य. माऊलींनी विचार केला, एकच गुरु आणि एकच शिष्य जर झाले तर या सगळ्या सृष्टीमधल्या लोकांचा उद्धार कधी होणार. तुम्ही दररोजचा अभंग म्हणता बरं का, लक्षात ठेवा. माऊलींनी ही गोष्ट लक्षात घेतली की असं चालणार नाही. आपण जर एकाच शिष्याला जर ज्ञान दिलं तर त्याचाच उद्धार होईल, दुसऱ्याचा उद्धार व्हायचा नाही. आणि माऊलींचे खरे दोन शिष्य आहेत बरं का, खरे दोन. कुणाला सांगता येईल का दोन कोणते आहे का? माहिती कुणाला? नाव आहे का? माऊलीचे खरे दोन शिष्य. एक सांगायचा म्हटलं तर रेडा, एक सांगायचा म्हटलं तर रेडा. तो शिष्य त्याच्या नुसता मस्तकावर असा हात ठेवला रे ठेवला, त्यानं बोलण्याकरता सुरुवात केली. आणि आज गुरु सुद्धा काय करतात माहिती का, असं मस्तकावर हात ठेवतात, त्याला मंत्र देतात आणि त्याला बोलण्याकरता सुरुवात करतात. माऊलीने कुणाच्या डोक्यावर हात ठेवला? रेड्याच्या. आता मटाले ताई तिकडल्याच आहेत बरं का. आता हे दर्शनाला तिकडे जातात, तिथं जी समाधी आहे का नाही आळे फाट्याला, आळे गावामध्ये, तिथं गेल्याच्या नंतर त्या रेड्याला रेडा कोणीच म्हणत नाही. काय म्हणतात त्याला? माऊली तर म्हणतातच म्हणतात, पण रेडेश्वर म्हणतात. काय म्हणतात त्याला? रेडेश्वर. आणि कुठली आपली इच्छा जर पूर्ण करायची असेल तर तिकडल्या परिसरातले लोक त्या रेडेश्वराचं दर्शन घेण्याकरता जातात. महाराज किती वर्णनाची गोष्ट आहे. तिथला रेडा खातो पेडा. विचार करा, त्या रेड्याला दाखवण्याकरता आपण काय घेऊन जातो? पेडा. आणि दुसरे पण रेडे आहेत, ते दररोज असते दणके खातात बरं का. किती फरक आहे. आता तो जो रेडा आहे, तो एक रेडा, आणि दुसरा जर शिष्य सांगायचा म्हटला तर सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. अहो, मेलेले सच्चिदानंद बाबा चौगाच्या खांद्यावर जाऊ लागले आणि आता त्यांना नेऊन जाळायचं. मेलेल्या माणसाला माऊलीने जिवंत केलं की हो. आणि त्याला असा हात ठेवला आणि सांगितलं, बाबा उठा, आपल्याला कार्य करायचं आहे. मेलेल्या माणसाला जिवंत केलं आणि त्यांना म्हणले लिहा ज्ञानेश्वरी. कुणा लिहिली ज्ञानेश्वरी? त्या सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, सांगितली माऊलींनी. नेवाशाच्या ठिकाणी बरं का. तिथं कुणी गेला तर तिथं त्या खांब आहे, खांब, आणि त्या खांब्याला असा माऊलींनी पाठ दिलेली आहे. आणि पाठ दिल्याच्या नंतर ती ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. तिथलं जे मंदिर आहे का नाही, तर ते मंदिर खांबाचं मंदिर आहे. आता आपल्या माऊलीच्या मंदिरामध्ये जसे माऊली आहेत, तिथलं जे मंदिर आहे ते खांबाकरता मंदिर बनवलेलं आहे. म्हणजे आपण तिथं जायचं दर्शन कशाचं घ्यायचं?
त्या खांबाचं दर्शन घ्यायचं. माऊलीचे 2 शिष्य. आता याच्यानंतरचे शिष्य सांगतो तुम्हाला. तुम्ही इथं एवढे मंडपात बसलात का नाही, आता तुमचे गुरु जर कोण सांगायचे म्हटलं तर कोण सांगणार तुम्ही? तुम्ही म्हणाल आम्ही हे गुरु केले, आम्ही ते गुरु केले. हे गुरु नाहीत बरं का. आपल्या सगळ्या जणांचे खरे जर गुरु कोण असतील तर आपल्या सगळ्या जणांचे गुरु आहेत आळंदी निवासी माऊली. कशामुळे माहिती का? याच्याकरता प्रमाण सांगतो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रानी बोध गोरक्षासी केला, आणि गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, आणि ज्ञान देवासार चोजविले. आपल्याला कोणा खाऊ घातलं? आपल्याला माऊलींनी खाऊ घातलं हे ज्ञान. म्हणून आज आपल्याला या ठिकाणी आपले गुरु जर कोण सांगायचे म्हटलं तर माऊली. आता पहा, भगवान शंकरांनी ते ब्रह्मज्ञान सांगण्याकरता सुरुवात केली. आता पुढं तर वर्णन केलेलं आहे. काही आनंदाचा असणारा भाग झाला. त्या सतीनं ब्रह्मज्ञान असणारं तिथं श्रवण केलं, आणि श्रवण केल्याच्या नंतर पुढं कालांतरानं सतीचे असणारे जे वडील आहेत त्यांचं नाव आहे दक्ष प्रजापती, आणि अचानकपणे त्यांना प्रजापतीचं पद भेटलं. राजे झाले ते. आणि राजे झाल्याच्या नंतर त्यांनी काय केलं? भला मोठा असणारा एक यज्ञ ठेवला. पण त्या यज्ञाच्या अगोदर एक गोष्ट आहे का, एक दिवस मोठा असणारा यज्ञाचा एक भाग, अनेक मंडळी जमलेली, आणि तिथं ऋषीमुनी आलेले, आणि भगवान शंकरही तिथं बसलेले. सगळेजण दक्ष प्रजापती आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं? दक्ष प्रजापती आल्याच्या नंतर सगळेजण उठले आणि त्यांना असणारा नमस्कार केला. पण भगवान शंकर मात्र उठले नाहीत. काही गोष्टी सांगतो, लक्षात ठेवा बरं का. सासऱ्याचं आणि जवयाचं, लक्ष देऊन ऐका बरं का. सासऱ्याचं आणि जवयाचं तेवढंस प्रेम नसतं. मी काय म्हणून लक्षात ठेवा बरं का. सासऱ्याचं आणि जवयाचं तेवढंस प्रेम नसतं. जवाई खाली बसलेला होता, अनेक ऋषीमुनी बसले होते, सगळे उठले, पण भगवान शंकर मात्र उठले नाहीत. आता खरं सांगतो बरं का, त्या काळामध्ये राग कुणाला आला? दक्ष प्रजापतीला राग आला. माझे जवाई असून मी यांच्या पितासारखा, वडिलांसारखा, पण हे असे असून सुद्धा मला उठले नाहीत, ना नमस्कार केला नाही, ना काही नाही. राग आला. आणि रागाच्या भरामध्ये ज्या वेळेला थोड्या वेळापर्यंत थांबले आणि निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर पेटी आणून दे, पेटी. प्रजापतीचं असणारं कालांतरानं पद मिळालं, आणि प्रजापतीचं पद भेटल्याच्या नंतर त्यांनी असं ठरवलं, अनेक लोकांना असणारं आमंत्रण द्यायचं, पण जवयाला मात्र आमंत्रण द्यायचं नाही. किती विचार करायची गोष्ट आहे. 60 कन्या, 59 कन्याला आमंत्रण दिलं. गोरगरीबाला दिलं, चंद्राला दिलं, वरुणाला दिलं, कुबेराला दिलं, इंद्राला दिलं, 33 कोटी देवता मंडळीला आमंत्रण दिलं, पण सतीला मात्र आमंत्रण दिलं नाही. कशा करता माहिती का? जर सतीला आमंत्रण द्यावं तर सतीच्या मालकाचं नाव आहे भगवान शंकरन, त्यांचं माझं जमत नाही. बघा आता, सगळ्याला आमंत्रण दिले आणि यज्ञ असणारा सुरुवात झाला. पण यज्ञ सुरुवात झाल्याच्या नंतर पुढे असा भाग सांगितलेला आहे की विमान जाण्याचा जो रस्ता होता का नाही, तर विमान जाण्याचा रस्ता असणार आपल्या जवळ जसा आता हायवे रस्ता आहे, तसं कैलास पर्वताच्या जवळूनच मार्ग होता तिकडे जाण्याकरता. इंद्रानं ऐरावतावर बसला, शची सोबत, वरुणाची पत्नी, अग्निपत्नी, अनेक जणी आपल्या पती परमेश्वराच्या सोबत, मुलांच्या सोबत असं तिथून जाण्याकरता सुरुवात केली. पण जाण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर सहज सतीनं प्रश्न मनामध्ये विचार केला
आम्ही भरपूर दिवसानं इथं राहतो, पण एवढे वाहनं मात्र कधी सुद्धा इथून गेले नाहीत. आणि आजच का वाहनं हे जातात? त्यावेळेला विचार करण्याकरता सुरुवात केली. ते स्टँड साईडला सतीनं जे काही वाहनं जाऊ लागले त्या रस्त्याकडे असणारी सती गेली. इंद्राला प्रश्न विचारला, इंद्राच्या पत्नीला प्रश्न विचारला, अनेक काही देवता मंडळीच्या पत्न्या होत्या त्यांना प्रश्न विचारला. की नेमकं तुम्ही आज एवढ्या अंगावर अलंकार घालून सुंदर मेकअप करून नेमकं कुठं चाललात, एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्या सगळ्या स्त्रियांनी उत्तर दिलं, सती तुला माहिती नाही का, तुमच्याच बापाच्या घरी मोठा असणारा यज्ञ चालू आहे आणि त्या यज्ञाकरता आम्हाला आमंत्रण दिलेलं आहे, तुम्हाला आमंत्रण आलं नाही का? आणि काही गोष्टी सांगतो बरं का, महिला मंडळी शक्यतो माहेरच्या काही चुका झालेल्या गोष्टी असतात का नाही, शक्यतो सासरला येऊन सांगत नाहीत. आणि सासरच्या झालेल्या चुका माहेरला गेल्याच्या नंतर सांगायच्या राहत नाहीत. मी खरं बोलणार माणूस आहे, बरोबर. सासरच्या चुका मात्र तिकडे जाऊन सांगणार म्हणजे सांगणार. आणि माहेरच्या चुका झालेल्या आहेत का नाही, आपल्या आई वडिलाच्या अजिबात सांगणार नाही, सगळं झाकून ठेवायचं, अजिबात काय बोलायचं गप. आता आमंत्रण सतीला आलं नव्हतं बरं का, पण तरी सती काय म्हणते माहिती का, उगं तुम्हाला विचारलं हो मी, मला सगळं माहिती, आम्हाला आमंत्रण आलेलं आहे. खोटं सांगितलं. आणि सती कैलास पर्वतावर परत आली. भगवान शंकरांनी डोळे झाकलेले, चिंतन चालू आहे. आणि भगवान शंकरला तिनं उठवलं, मालक उठा. अहो तुम्हाला मी झोपेतून कधी उठवलं नाही, समाधीतून उठवलं नाही, पण ही वेळ मात्र जरा थोडीशी वेगळी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडून मला परवानगी घ्यायची आहे, आणि ती परवानगी घेण्याकरता मी तुम्हाला समाधीतून उठवत आहे. त्यावेळेला भगवान शंकरांनी डोळे उघडले, प्रसन्न मुख असणारं केलं. आणि प्रसन्न मुख केल्याच्या नंतर सतीला विचारलं, सती काय काम आहे, कशाची परवानगी पाहिजे? सतीनं सांगितलं, माझ्या वडिलाच्या घरी आणि तुमच्या सासऱ्याच्या घरी भला मोठा असणारा यज्ञ ठेवलेला आहे, आणि इंद्र तिकडेच गेले वरून. अरे तू काय करतो, ज्यांचा आवाज वाढवायचा त्यांचा. हॅलो, ओ बघा बोला. नाही ती नाही, ती बरोबर नाही, त्याचं माहिती. आणि मला माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे, तिथं यज्ञाच्या ठिकाणी मला जायचं आहे. थोडा आवाज कमी कर जरा, थोडासा माझा थोडा कमी. त्या भगवान शंकरांनी सांगितलं, सती वडिलाच्या घरी यज्ञ आहे. हॅलो हॅलो, वाढव थोडासा. हॅलो, ओ बस बस. वडिलांच्या घरी असणारा यज्ञ आहे, आणि त्या यज्ञाकडे असणारं, माझी इच्छा आहे की आपण दोघांनी जावं. भगवान शंकरांनी हसले आणि सांगितलं, सती जाण्याकरता काही हरकत नाही, पण माझा एक प्रश्न आहे बरं का. आपल्याला काही पत्रिका वगैरे काही आली का त्यांची? कोण सांगितलं? भगवान शंकरांनी. पत्रिका काय आपल्याला आली? सतीनं बोलण्याची भाषा कशी असते बघा, मालक पत्रिका दिली असेल, कुणाजवळ तरी पत्रिका दिली असेल, त्या माणसाच्या आठवणीत राहिलं नसेल, त्याच्याच घरी राहिली असेल, आपल्याला आणून दिली नसेल. ही माहेरच्या गोष्टी झाकून ठेवण्याचं कारण बरं का. हा, तिकडला अजिबात उघडू द्यायचं नाही, अजिबात. दिली असेल, मग भगवान शंकराने सांगितलं, असू दे, पत्रिका आली नसेल, विसरलेला असेल, पण उगा तुला फोन तरी केला का? ते म्हणले, फोन केला असेल, आपला लागला नसेल.
भगवान शंकर म्हणले सगळ्यात उंच जर पर्वत सांगायचा म्हटलं तर आपलाच आहे म्हणले कैलास पर्वत. आपण काही खड्ड्यात राहत नाहीत म्हणले कुठं. हा, उंच टिकडं राहतो. रेंज खड्ड्यात येते का शिखरावर येते? कुठं येते? खड्ड्यात येते ना. अहो थोडं शिखरावर गेल्यानंतर रेंज येते. आणि रेंज असून सुद्धा फोन कसा काय लागला नाही? म्हणले कसं असतं, यज्ञ घरी असल्याच्या नंतर गोंधळामध्ये लक्षात राहत नाही. बरं कुणाजवळ निरोप नाही म्हणले. त्यावेळेस भगवान शंकरांनी सांगितलं, सती काही गोष्टी ऐक. काही ठिकाणी आमंत्रण असल्याच्या नंतरच जायचं आणि काही ठिकाणी आमंत्रण नसल्याच्या नंतर जायचं. लक्ष द्या बरं का. आता कुणाच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम असेल, कुणाचा दुसरा घरचा घरगुती कार्यक्रम असेल, आमंत्रण दिल्याशिवाय त्याच्या घरी अजिबात पाऊल टाकायचा नाही. कार्यक्रम आहे ना, आपल्याला आमंत्रण दिलं नाही, अजिबात त्याच्या घरी जायचं नाही. बिना आमंत्रणाचा प्रवेश अजिबात नाही करायचा. पुढं ऐका, बिना आमंत्रणाचं कुठं जायचं? इथं माऊली मंदिरामध्ये भाविक भक्तांनी अखंड हरिनाम सप्ताह ठेवला. तुम्हाला पत्रिका असो असवा नसो, बिना आमंत्रणाचं यायचं. सकाळचा नाश्ता सेवन करायचा, चहा घ्यायचा. 2 फॅन लावलेले आहेत इथं. बिना आमंत्रणाचं सप्ताह आहे इथं. बिना आमंत्रणाचं कोणी आपल्याला सांगू किंवा न सांगू, कोणी मान देवा अथवा न देव, बिना आमंत्रणाचं यायचं. दुसरी गोष्ट, बिना आमंत्रणाचं मित्राच्या घरी जायचं. बिना आमंत्रणाचं जायचं बरं का. त्यानं कधी बोलू अथवा न, पण स्वतःहून त्याच्या भेटीला जायचं. का? लहानपणापासून आपण सोबत खेळलो ना, एका ताटामध्ये बसून आपण जेवण केलं, त्या मित्राच्या घरी जायचं. नंबर 3, बिना आमंत्रणाचं न बोलवताही देवाच्या मंदिरामध्ये, देवानं जरी बोलवलं नसेल आपल्याला, तर आपण होऊन देवाकडे जायचं दर्शन घेण्याकरता दररोज. नाही तर काही लोक म्हणतील आम्हाला कुठं देवानं बोलवलं म्हणून आम्ही मंदिरात जात नाहीत. अरे बाबा, तू होऊन जा ना मंदिरात. पुढली गोष्ट आहे का, गुरुच्या घरी सुद्धा बिना आमंत्रणाचं जायचं. ज्यांना आपण गुरु केलं ना, त्यांच्या घरी आपण बिना आमंत्रणानं जायचं आणि त्यांचं दर्शन घ्यायचं. आणि गुरुच्या आसनाच्या लेवलला कधीही बसायचं नाही. गुरु जर आसनावर बसले असतील तर आपण खाली बसायचं. अशी काही धर्ममर्यादा सांगितलेली आहे. आता हा उपदेश केला, पण सतीनं पॉइंटला पकडलं बरं का. देवा तुम्ही म्हणला ते बरोबर आहे बरं का. बिना आमंत्रणाचं काही ठिकाणी गेलं पाहिजे. मग तुम्ही सांगितलं ना, आता जिथं सप्ताह चालू असेल, यज्ञ चालू असेल, जिथं देवाचं कार्य असेल, तिथं बिना आमंत्रणाचं गेलं पाहिजे. मग आपल्याला आमंत्रणाची काय गरज आहे? चला आपण तिथं गेलं पाहिजे. भगवान शंकरांनी सांगितलं, सती तुला जायचं असलं तर जा बरं का, पण मला काही यायचं नाही. सतीनं म्हणली दुसरीकडे फिरायला जाता की, आणि इकडे काय होईल तुम्हाला फिरायला? हे बोलण्याची भाषा बरं का. दिवस दिवस फिरायला जाता तुम्ही, आणि आमच्या पप्पाच्या घरी म्हणलं की नका. आता काही जवळ येईल बरं का, 4-4 दिवस फिरायला दुसरीकडे जातील, पण सासरवाडी म्हणलं की अजिबात नाही. आणि तिकडला फोन आल्यास त्यांचा बीपीच वाढतो बरं का. अजिबात जमणार नाही अजिबात. मग सतीनं बोलण्याकरता सुरुवात केली. मालक चला. सांगितलं सती मी आलो असतो, पण तुझ्या बापाचं माझं जमत नाही बरं का. सती म्हणले नेमके भांडणं तर कशामुळे आहेत? काही नाही, फक्त मी त्यांना राम राम एकदा घातला नाही आणि मी उठलो नाही म्हणजे त्याच्यामुळे आमच्या दोघांचा 36 आकडा झालाय. हा, आणि आमच्या दोघांचे भांडणं आहेत. माझी इच्छा आहे की त्यांनी आमंत्रण जे आपल्याला दिलं नाही का नाही, त्याचं कारण एक आहे. त्यांनी जर आपल्याला आमंत्रण दिलं असतं तर आपण दोघं तिथं गेलो असतो, आणि त्यांना हे आवडत नाही. पण माझी इच्छा आहे तू सुद्धा तिथं जाऊ नये. कसं असतं, चांगल्या गोष्टी जर समजून सांगितलं तर काही माता बहिणीला कळत नाहीत बरं का. सतीला समजून सांगितलं तू जाऊ नको जाऊ नको जाऊ नको. सतीला राग आला. कधी पंचमीला जाऊ दिलं नाही, कधी दीपवाळीला जाऊ दिलं नाही, कुठल्या सणाला नाही, वाराला नाही, कार्यक्रमाला लग्नाला नाही, नुसता संसारण संसारण संसार. आलं की टेन्शन लगेच. मी जाणार म्हणजे जाणार. सतीला समजून सांगितलं जाऊ नको, मी जाणार. पेटलं भांडण. आता आणि कसं आहे माहिती का, भांडण पेटाय टाइम लागत नाही बरं का दोघांच्या. भांडण पेटलं. भगवान शंकराने सांगितलं जायचंय ना तर परत यायचं नाही.
शब्द कसे आहेत बघा बरं का. जायचंय तर परत यायचं नाही. सती म्हणली जाणार, मे बी परत येणार नाही म्हणले. आता हे बोलणं म्हणजे कसं आहे माहिती का, लक्षात घ्या बरं का. हे खरं बोलणं नाही, पण त्याचं रूपांतर पुन्हा खरं झालंय बरं का. मी काय म्हणतो लक्षात घ्या. भगवान शंकरांनी बोलत बोलत काही शब्द बोलले, जायचंय तर परत यायचं नाही. आणि सती काय म्हणते, जाणार परत येणार नाही. आणि या दोघांचेही देव असल्यामुळे शब्द खरे झालेत बरं का. सती तिकडे गेली, पुन्हा परत आली नाही. काही गोष्टी लक्षात घ्या बरं का. आणि भगवान शंकरने सांगितलं जायचं परत यायचं नाही, आलीच नाही परत ती. किती विचार करायची गोष्ट आहे बघा. निघाले, भगवान शंकरांनी सांगितलं सती जाऊ नको, जाणार मी. आणि रागाच्या भरामध्ये सतीनं पिशवी भरली नाही, सुटकेस नाही, पर्स नाही, मोबाईल नाही, चप्पल नाही, कोची नाही. दोघांचे भांडणच कसं असेल. डोकं विचारलं नाही, मेकअप नाही, कोच नाही, काही नाही. रागाच्या भरात तन 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 करणे लगेच पडली घराच्या बाहेर. रिक्षा नाही, मोटरसायकल नाही, कोच नाही, पायीच दिंडी ज्ञानोबा तुकाराम. अर्धा किलोमीटर पर्यंत सती गेली. भगवान शंकराला पश्चाताप झाला. मी एवढं बोलाय नाही पाहिजे म्हणले, मी लय बोललो आज. मी सारखा समाधीमध्ये असतो पण एवढं बोलाय नाही पाहिजे, आज लयच बोललो म्हणले. पण पुन्हा एक मन त्यांचं म्हणू लागले, मी बोलत नव्हतो पण तिनं पण मला असं बोलाय नाही पाहिजे. मनाला असं वाटतं बरं का. बायको माहेरी निघून गेली का नाही, जवळ असताना ती किंमत कळत नाही, पण बायको जर माहेरी गेली का नाही मग मात्र किंमत कळते बरं का. चहा स्वतःच करून प्यायचा येत नाही. कधी पती जास्त पडणार तर कधी साखर जास्त पडणार, हिशोबच लागत नाही. साधा तांदळाचा भात जरी करून खायचा म्हटलं का नाही, भात सुद्धा जमत नाही बरं का. अर्धा शिजल्याला, अर्धा करपल्याला, अर्धा तसा कच्चाच. बरं भांडा धुता येत नाही, चपातीची कणिक मळता येत नाही. चपातीवरी कशी तरी टाकली तर लगेच असं भारताच्या नकाशासारखी चपाती होणार, कुठलाच हिशोब लागणार नाही. मग 2 दिवस झाल्याच्या नंतर पुन्हा माणसाला पश्चाताप होतो बरं का. थोड्या गोष्टी करता ही माझ्यावर वेळ आली बरं का. हे आपण बोलायला नाही पाहिजे होतं. ती सती तिकडे निघून गेल्याच्या नंतर सतीच्या आठवणी तिला येऊ लागल्या. अशी डोक्यात अशी मारून गेले, मी असं बोलायला नाही पाहिजे. काय सतीचं प्रेम माझ्यावर. मी समाधीमध्ये जर बसलो का नाही, सतीनं यावं, मला स्नान घालावं, माझ्या पाठीला असणारी मालिश करावी, चरणतीर्थ असणार घ्यावं, बेल फुल असणार अर्पण करावं, मला गंध लावावा, आणि आनंदामध्ये असणार चहा पाणी दूध वगैरे द्यावं. काय ते थाट. आणि ते आठवले आता उद्याच्याला माझी पूजा कोण करील. ते पश्चाताप. अहो अर्धा तास झालं, भगवान शंकर बेचैन झाले. आणि कसं असतं माहिती आहे, काही गोष्टी सांगतो बरं का. पत्नी घरात नसावी आणि मुलं घरामध्ये नसावे, घर असं उदास असणार लागतं बरं का. इतकं उदास की काय वर्णन सांगावं काय नाही. आणि घरामध्ये पत्नी म्हणजे लक्ष्मीचा अवतार, आणि घरामधले लेकरं म्हणजे देवाचा अवतार. काही जणांमुळे लेकरं असे जर कुठं मामाच्या गावाला वगैरे गेले का नाही, आजी आजोबाला करमत नाही. म्हणजे ते लेकरं म्हणजे असे आनंदित करणारे असतात. भगवान शंकराला थोडंसं टेन्शन आलं आणि त्यांनी नंदिकेश्वराला जवळ बोलावून घेतलं. नंदी, अरे मी बोललो रे, तुझ्या आईचे माझे भांडणं झाले बाबा, ती पायामध्ये चप्पल सुद्धा घालून गेली नाही, लवकर जा, तिला तुझ्या पाठीवर विराजमान कर, हे साहित्य घेऊन जा सोबत, फळं वगैरे काय काय लागतात ते. नंदिकेश्वर म्हणला, पप्पा मी एकटा जाऊ का, दुसरं सोबत कोणाला घेऊन जाऊ. अरे एकटा कशाला जातो, आणखी गण घेऊन जा सोबत. अहो एक गण नेली नाही, हजारो असणारे ते भूतगण सोबत घेऊन गेला नंदी. आणि ही पाठीमागून हाका मारू लागली नंदी, आई थांबा. आणि कसं असतं माहितीये का, काही वेळेला आईला जर टेन्शन आलं का नाही, लेकरांनी किती मागून हाका मारू द्या, आईला एकदम संताप वाढला का नाही, मग लेकराची किंमत नाही आणि मालकाची किंमत नाही. ते सती माग वळून सुद्धा पाहत नाही. नंदिकेश्वर पुढे गेले, चरण कमल असणारे धरले, आई माफ करा बरं का, तुमचे जरी भांडणं झाले तर आम्ही काय केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होतं माहितीये का, दोन्ही कोण लेकराला ताप होतो बरं का. बापाला टेन्शन आलं की बाप काय करणार, लेकरावर एक फटका टाकणार, आणि आईला टेन्शन आलं की आई एक लेकरावर फटका टाकणार. दोन्ही कोण त्यांचं मरण होतं. आणि लेकराला जर टेन्शन आलं का नाही, मग लेकरं लय हुशार असतात बरं का. दोन्ही कोण मार खाला की लेकरं राग कशावर काढतात माहितीये का, घरातले भांडे पुन्हा दर भांडा की उचलू उचलू आदळणार पुन्हा. नंदिकेश्वर गेले, गण गेले, आईचे चरण कमल पकडले, आई
भगवान शंकरांनी आम्हाला तुमच्या सोबत पाठवलेलं आहे. नंदिकेश्वरांना सांगितलं, आई माझ्या पाठीवर बसा तुम्ही. नंदी बैलावर माता सती विराजमान झाल्या आणि निघाल्या. पती परमेश्वरानं सांगितल्याच्या नंतर कधीही गोष्ट ऐकायची बरं का, लक्षात ठेवा. तिथं गेल्यासाठीचा भासा असा होता की मला गेल्याबरोबर बघितल्याबरोबर माझी आई, माझे वडील, सख्या सहेली सगळ्या जवळ येतील आणि माझा सन्मान करतील. पण तुलसीदास महाराजांनी वर्णन सुंदर केलेलं आहे. पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, वाह वाह. पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, पिता भवन. दक्ष त्रास कहूँ न सन्मानी, दक्ष त्रास कहूँ न सन्मानी. वाह वाह, जय हो. पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, वाह. पिता भवन जब गई भवानी, भवानी म्हणजे सती. कुठं गेली? वडिलाच्या घरी. यज्ञ चालू आहे आणि यज्ञ चालू असताना त्या सतीला असं वाटलं की मी गेल्याबरोबर माझा तिथं सन्मान कोणी करील, पण अजिबात नाही. वडिलांनी बघितल्याबरोबर तर मान फिरवली. तिचा भासा असा झाला, वडील काहीतरी कामामध्ये असतील पण माझ्याकडं पाहिलं नसेल. आईकडे गेली, पण आईकडे गेल्याच्या नंतर अगोदर वडिलांनी सांगून ठेवलं होतं, सती आल्याच्या नंतर कोणी सुद्धा सतीला बोलायचं नाही, तिचा सन्मान करायचा नाही, मानपान द्यायचं नाही, काही नाही. एवढं सांगितलेलं असून सुद्धा आईचं प्रेम म्हणजे आईचं प्रेम. आई जवळ आली आणि आईनं मात्र भेदभाव नाही केला बरं का. दुसऱ्याच्या 59 कन्या होत्या, तसं आल्याच्या नंतर आईनं तिच्या हातातली पिशवी वगैरे घेणं आणि विचारलं, बाई प्रवास चांगला झाला का? कशी आली तू? कोणती गाडी? कुठून आली? कसं आलं? काय नाही, सगळं विचारपूस केलं बरं का आईनं. तिला थोडंसं बरं वाटलं. पण आईचं संभाषण झाल्याच्या नंतर पुन्हा बहिणी आल्या आणि श्रीमंताच्या ज्या असणाऱ्या ज्या काही त्या घरी दिलेल्या असणाऱ्या ज्या बहिणी आहेत का नाही, त्यांना गर्व झालेला होता. आता सख्या बहिणी, पण या दुसऱ्या जी बहिणी आहेत त्या श्रीमंताच्या घरी दिलेल्या. आणि तिथं मग दिल्याच्या नंतर यांनी त्या सतीच्या जवळ आल्या आणि ही सती गरीब म्हणून तिला बोलण्याकरता सुरुवात केली. सती, तुम्ही आणखी घर बांधलं का नाही ग? म्हणजे भगवान शंकरांनी कधी घर बांधलं नाही बरं का. कुठं राहतात ते? कुठं? जिथं लोक गर्दी करत नाहीत तिथं. लोक गर्दी कुठं करत नाहीत?
स्मशानभूमीमध्ये बरं का, अजिबात गर्दी करीत नाही. भगवान शंकराचं घर तिथं. सतीला प्रश्न विचारला, सती तुझ्या मालकांनी आणखी एखादा ड्रेस काही शिवला का नाही ग? म्हणजे भगवान शंकराच्या अंगावर कपडे कमी आहेत. सती तुझ्या मालकाच्या डोक्यामधून असं पाणी खाली पडत होतं, ते बंद झालं का चालूच आहे आणखी? तरी सती शांतच. सती आणखी काय तुझ्या मालकानं कठीण दाढी वगैरे केली का, तसंच ते जटा वागूनच फिरतंय आणखी असं? तरी सती शांतच बरं का. आणि पुन्हा बोलण्याकरता सुरुवात केली. मग ते पावडर आता तरी बदललंय का मग मेलेल्या माणसाचंच गुळशीत राहते? तरी सती शांतच बरं का. इतके हवेल ना. आणि हातामध्ये ते त्रिशूळ घेऊन फिरत होते, ते टाकून दिलं का हातातच आहे आणखी? बर. आणि गळ्यामध्ये साप घेऊन फिरत होते, वेळ लागल्यासारखं, तो साप टाकून दिला का गळ्यातच आहे आणखी? तरी सती शांत, एक शब्द सुद्धा बोलला नाही. आणि कसं असतं माहिती का, गरीबाची कुणीही निंदा करतं बरं का. गरीबाची कुणीही निंदा करतं. श्रीमंताच्या महिला असाव्या आणि बोलण्याकरता गरीबाच्या महिलेला सुरुवात करावं बोलत असताना. सर्दी झालेली नसते ना काही झालेलं नसतं, पण ते कसं असतं माहिती का, धनाचा गर्व चाललेला असतो. दोनदा दोनदा श्वास घ्यायचा, मध्ये गॅप टाकायचा, पुन्हा बोलायला सुरू करायचं. काय होतं की काय नाही, की सर्दी नाही, खोकला नाही, ताप नाही, पण ती समोरची बाई असती का नाही, ती गरीब बिचारी असते. आपलं यांना काय होतं की काय नाही. का भाषा तर एवढी शुद्ध ना, काय सांगावं. केव्हान जेव्हान तेव्हान तदनंतरन वगैरे म्हटलं तद. मी तर म्हणतो नीट बोलाव की काय, एवढं काही आहे काय, सरळ बोलावं. एवढं काय आळेपिळे द्यायची गरज नाही, काही नाही. भाकर अर्धी कमी लागेल, पण लईच अशी ते हे काय, मला तर का नाही आता मला सांगून उपयोग नाही. लईच तसा ताट ते सतीला बोलण्याकरता सुरुवात केली. आणि ती बिचारी सती शांत. एक तर तिला घरचं टेन्शन आलेलं, अगोदर तिथं भांडणं करून आली, ती म्हणजे तिथलं टेन्शन आणि पुन्हा ह्यांचं टेन्शन. आणि पुन्हा मग विचार केला, चला आपण यज्ञाच्या जवळ जावं. इथं तर सन्मान आपला झाला ना, यज्ञाच्या ठिकाणी तरी आपला सन्मान होईल. तिथं गेली तर त्या यज्ञाच्या ठिकाणी भगवान शंकराचं स्थान नाही, अजिबात स्थान नाही. आणि सतीला सुद्धा तिथं स्थान नाही. म्हणजे जे आसन द्यायचं आहे का नाही, तिथं स्थान नाही. त्या सतीनं विचार केला, जिथं माझ्या मालकाला स्थान नाही तिथं पत्नीनं थांबू नये. आणि मी तर त्यांच्यासोबत भांडण खेळून आले, पती परमेश्वरानं मला सांगितलं होतं. पण आता इथल्या या स्थानाचा जर मी त्याग केला आणि मी जर परत जर कैलास पर्वतावर जर भगवान शंकराकडे जर गेले, तर तिथं गेल्याबरोबर मला माझे मालक दाक्षायणी म्हणून हाक मारतील. दाक्षायणी म्हणजे तिच्या वडिलाचं नाव दक्ष, आणि ही प्रेमानं काय म्हणायचे, दाक्षायणी. पण दक्ष प्रजापतीनं माझा स्वीकार केला नाही, उलट भगवान शंकराचा स्वीकार नाही, आम्हाला कमी लेखलेला आहे. आता तिथं गेल्यानंतर इथला झालेला माझा अपमान जर कालांतरानं जर त्यांना कळाला, त्या गणांनी तिथं जर जाऊन सांगितलं, तर मग मात्र मला प्रत्येक दिवशी भगवान शंकर म्हणतील, चल पाणी आण, चल जेवाड, हे असं काम कर तसं कर. मी जर नाही केलं तर पुन्हा म्हणतील, चल बापाच्या घराकडे निघून जा. हे असं होतं बरं का. त्याच्याकरता ही पुढं त्रास सहन करण्यापेक्षा आपण मेलेलं बरं. काही गोष्टी ऐका बरं का. माता भगिनीला किंवा स्त्रियाला टेन्शन आल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर काय करू वाटतं माहिती का, मेलेलं बरं. नको, डोक्याला ताणच नको. पण कधी एक विचार करा बरं का, भांडण झाल्याशिवाय संसारामध्ये रस नाही. बघा आता महाराज आपले, यांची अजिबात भांडणं होत नाहीत बरं का. भांडण व्हावं, भांडणं झाल्याशिवाय संसारामध्ये रस नाही. कारण कसं होतं, भांडण झालं की पुन्हा एकोपा होणार, पुन्हा भांडण होणार, पुन्हा एकोपा होणार. म्हणजे भांडण आता पहा. आणि त्या भांडणाच्या स्वरूपामध्ये सती म्हणते, पुन्हा मी जिवंत राहू शकत नाही. लक्षात ठेवा, भांडण आपल्या घरी कधी होऊ द्या, पण माझी काही विनंती आहे तुम्हाला लक्षात ठेवा बरं का. कधी मालक आपल्याला बोलले
तर राग काही महिला काय करतात, स्वतःचं शरीर संपवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही शरीर संपवलं म्हणजे नेमकं काय होईल लक्षात घ्या बरं का. शरीर संपवलं म्हणजे नेमकं काय होईल. पण पुढला विचार करा, आपल्याला मुलं आहेत, माझ्या लेकराला उच्चाला भाकरी कोण देईल, माझ्या लेकराचा सांभाळ कोण करील, आणि ज्या लेकराला आई नाही ना त्याचं काय जीवन तुम्हाला सांगावं. काय इतकं वाईट जीवन ना अजिबात नाही. म्हणून एक माझी विनंती बरं का, कधी टेन्शन येईल, टेन्शन आल्याच्या नंतर 10 दिवसाकरता माहेरी निघून जा. टेन्शन कमी झाल्याच्या नंतर माणूस परत येऊ शकतो. टेन्शन आल्याच्या नंतर एखाद्या सख्या सोयऱ्याच्या घरी निघून जा. तास 2 तासानं टेन्शन कमी झाल्याच्या नंतर, राग शांत झाल्याच्या नंतर मग मात्र जमतं. पण शरीरच संपवणं ही चुकीची गोष्ट आहे बरं का. पण सतीनं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. यज्ञ होता तिथं यज्ञ, आणि यज्ञाच्या कुंडाच्या जवळ अशी जाऊन थांबली सती. आणि कुंडाच्या जवळ जाऊन थांबल्याच्या नंतर सतीनं सगळ्या ब्राह्मण देवतेला सांगितलं, यज्ञ बंद करा. जिथं भगवान शंकराला स्थान नाही तिथला यज्ञ पूर्ण होणार नाही. पण काही ब्राह्मण लालची होते, लोभाचे. अरे आपल्याला दक्षिणा आहे, सतीच्या वडिलाची परवानगी आहे, चलू द्या यज्ञ पुढं. त्यावेळेला यज्ञ चालू होता. सतीला राग आला आणि रागाच्या भरामध्ये सतीनं जळती असणारी ज्वाला त्या यज्ञामध्ये असणारी उडी टाकली. तो अग्नी बरं का, अग्नीमध्ये उडी टाकला आणि स्वतःच असणारं शरीर संपवून टाकलं. तिथं काही गण होते, नंदी होते, त्यांनी ते दृश्य पाहिलं. त्याच्यापैकी काही गणांनी युद्ध खेळण्याकरता सुरुवात केली आणि काही गण तिथून पळाले आणि भगवान शंकराकडे निघून गेले. भगवान शंकर समाधीमध्ये. तिथं गेल्याबरोबर गणांनी दर्शन घेतलं, सांगितलं, देवा उठा, भरपूर अनर्थ घडलेला आहे, उठा, आता समाधीची वेळ नाही, जागृत अवस्थेमध्ये या. देवांनी जागृत अवस्थेमध्ये आले. सांगितलं काय झालं. देवा आईचा असणारा अंत झाला, नवे तुमची असणारी पत्नी आणि आमची असणारी आईनं स्वतःचं शरीर यज्ञकुंडाला असणारं समर्पित करून टाकलं. आमची आई मरण पावली. समजण्याकरता अगोदर वेळ लागला बरं का, पण समजून सांगण्याकरता सुरुवात केली. त्यावेळेला मग मात्र भगवान शंकराला राग आला आणि रागाच्या भरामध्ये तांडव नृत्य करण्याकरता त्यांनी सुरुवात केली. असे नाचले रागाच्या भरामध्ये. डोक्यामधला एक असणारा केस असा उपटला, असा केस घरघर 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 फिरवला आणि कैलास पर्वतावर खाली असा आपटला. त्याच्यामधून एका असणाऱ्या देवताची निर्मिती झाली. त्यांचं नाव आहे वीरभद्र. बोलिये वीर भगवान की जय, बोलिये वीरभद्र भगवान की जय. त्यांनी हात जोडले, सांगितलं, देवा मला आज्ञा काय आहे. काही नाही, माझ्या सासरवाडीला जायचं, तिथं यज्ञ चालू आहे. आणि यज्ञ चालू असताना तिथला यज्ञ मात्र पूर्ण झाला नाही पाहिजे. तो यज्ञ बंद करून टाकायचा. एवढंच नाही, माझ्या सासऱ्याचा सुद्धा असणारा शिरच्छेद करून टाकायचा. जे कोणी ब्राह्मण असतील त्या ब्राह्मणाचा वध करून टाकायचा. जिवंत कोणी राहिलं नाही पाहिजे. तिथला मंडप ठेवायचा नाही ना यज्ञ ठेवायचा नाही. हजारो लाखो गण घेऊन तो वीरभद्र निघाला. तोपर्यंत बातमी, जिथं यज्ञ चालू होता तिथं बातमी गेली. आणि काही जणांनी सांगितलं, आता वीरभद्र येत आहे, आपल्याला जर वाचायचं असेल तर पळून जायला सुरुवात करा, आता इथं कोणी वाचणार नाही. अहो काही जणांनी तर एसटी पकडली, काही जणांनी बीएसटी पकडली, काही जणांनी रेल्वे पकडली. लोंबकळून डब्याच्या वरी बसून एसटीच्या वरी बसून पळत गेले. कारण सगळ्यात जास्त जर प्रिय काय असेल तर आपल्याला प्राणाचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांनी पळून जाण्याकरता सुरुवात केली. काही जण सांगितलं, अरे बाबा थांबू नका, इथं मरावं लागेल. काही जणांनी सांगितलं, अरे होत असते, चलत राहत असते, त्याचं काय म्हणलं एवढं, त्याच्यात एवढं काय एवढं एक हे करायची गरज आहे. आता काही गोष्टी सांगतो बरं का, लक्षात ठेवा. माझ्या डोळ्याच्या देखत घडलेल्या काही गोष्टी आहेत. आमच्या परिसरामध्ये एक 10 ते 12 असणारे लग्न
एकाच वेळेला लागणार होते बरं का. दृष्टांत लक्ष देऊन ऐका, फक्त गावाचं नाव सांगत नाही बरं का. 10-12 लग्न असे एकदाच लागणारे. वराडी मंडळी भरपूर येणार, पाहुणे मंडळी गावातले भरपूर लोक. आता 11 लग्नाचं वराडी मंडळी म्हणजे काय कमी झालं का. रात्रीच्या वेळेला स्वयंपाक सुरुवात झाला. आणि स्वयंपाक कशाचा? मटाली ताई कळीचा. कळी म्हणजे बुंदी आणून दिली बरं का ताईनं आता, अशी बुंदी. अशा बुंदीचा स्वयंपाक सुरू झाला. आणि बुंदी काढण्याकरता अगोदर मोठी कढई अशी ठेवण्यात आली. मोठं तेलाचं असणारे डबे मोठमोठे आणले, अशी त्या कढईमध्ये टाकले. कढई अशी काठोकाठ भरली नुसती अशी. आणि तेल असं उकळण्याकरता सुरुवात झालं. तेल उकळण्याकरता सुरुवात झालं. आता तेलाची परीक्षा घ्यायची म्हणून थोडंसं असणारं पीठ घेतलं, थोडं पाणी टाकलं, मध्ये तर तेल असं उकळलेलं. आता पहिला घणा काढण्याकरता सुरुवात. आता घणा काढायचा, पण तेवढ्याच वेळामध्ये घटना अशी घडली, जिथं तेल तापलेलं होतं का नाही त्याच्या शेजारी असणारी पत्र्याची घरं, 2 बोक्याचे भांडणं सुरू झाले इलेक्शन करता. कुणाचे? बोक्याचे. इलेक्शन करता कोण निवडून येणार त्याला म्हणायचं मीच येणार. असे भांडणं आणि ते रात्रीच्या 12 वाजता त्यांना आरडा चालू करावं. काही बोलतात, हवा लाईट जावी. आणि ते इवळाय सुरू झाले की नाही बोके माणसाला थरथर वाटतं, काय झालं की काय नाही. लई इवळतात बरं का जबरदस्ती. अशी इवळण्याकरता सुरुवात झाली, भांडणं सुरू झाली. असे भांडणं घनघोड सुरू झाले की एका बोक्याला असं वाटलं आता मी वाचतच नाही, आता ही मला सोडणारच नाही, आता चलो भागणे वालो को शाबास. त्यानं 120ची स्पीड जी धरली का नाही ते पळायला सुरुवात केलं त्यानं. असं पळून 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 पण पुढं पत्र संपले. आणि पुढं स्वयंपाक चालू आहे. कशाचा? बुंदीचा. तेल तर उखळतं. ती कोणची त्यानं उडी टाकली का नाही बोक्यानं, डायरेक्ट कढईमध्ये ढुम ढुम. बोकाजी गेला का नाही डायरेक्ट तळालाच कढईच्या. आणि जे वरीचे आला का नाही बोका असा बम फुगून नसता. हा फुगून आल्याबरोबर तर ते आचार्य मंडळी सगळ्यांनी बघितलं. ते म्हणलं तर नेमकं करायचं काय आता. 11 लग्नाचं वराडी मंडळ, आता तेल जाऊन आणणं हे परवडत नाही. बरं एवढं टाकून तरी कसं द्यायचं. माशी जर वरणामध्ये पडली तर जुन्या काळामध्ये लोक माशीला काढून खात होते वरण. एवढ्या वरणाचं आता तेलाचं नेमकं काय करायचं. दुसरे लोक म्हणले अरे इथल्या इथं तुम्ही डोळ्यांना बोका बघितला म्हणून तुम्हाला वाईट वाटायला. म्हणले तिकडे काही उंदरं मेळले असते तुम्हाला काही दिसलेले असतात का. म्हणले डोक्यातून काढून टाका. म्हणले बोका पाहिलाच नाही असे विचार करा. घ्या म्हणले झारा पटकन. घेतला झाऱ्या पटकन, लगेच कढईमध्ये टाकला की बोका असा बम फुगलेला असा काढला आणि साईड टाकून दिला नसता. लोक म्हणले आता काय करायचं, काय करायचं म्हणले. आता वरचं तेल असं स्वच्छ करून घ्या म्हणले. चला म्हणले नुकती काढण्याकरता सुरुवात करा म्हणले. नुकती काढायला सुरुवात केली. जेवढे नुकती काढायला होते एकानंही बुंदी खाल्ली नाही बरं का. पण जे वराडी मंडळ होतं का नाही ती म्हणले एवढ्या लग्नाला गेलो पण आचार्य म्हणजे आचार्य बरं का. आचार्य म्हणजे बुंदी एवढे खाल्ल्या म्हणले पण चाचणी अशी कशी जाऊन जमत नाही म्हणले. बुंदी म्हणजे बुंदीच म्हणले. त्याला काय एकच नंबरची बुंदी. त्याला काय अहो टोपला आलेला परत जात नव्हतं म्हणलं तर टोपला आलेला संपवून टाकायचा. असं सांगण्याचा भाग एवढाच आहे माझा. काही गोष्टीकडे काही लोक लक्ष देत नाहीत, कार्याला सुरुवात करतात. त्या ब्राह्मण देवतेने सांगितलं होत असतंय चलत असतंय, मरू द्या वाचू द्या चालू द्या, यज्ञ आपला चालू द्या सुरू. आणि यज्ञ सुरू केला आणि मंत्र म्हणण्याकरता सुरुवात केली. हरिहि ओम आनो भद्राः क्रतवो जन्तु विश्वतो दब्धासो अपरीतास उद्भिदः देवानो जथा सदमिद वृद्धे असन्न प्रायो रक्षितारो दिवे दिवे. ओम भगनी भागोदरी भगभुगे ओम बट स्वाहा लक्षा ओठ. पुढला मंत्र नाही बरं का, मागला मंत्र होता. मंत्र म्हणण्याकरता सुरुवात. मंत्र म्हणण्याकरता सुरुवात असल्याच्या नंतर आहुती देण्याकरता सुरुवात. तोपर्यंत वीरभद्र आला. आल्याबरोबर मंडपालाशी लाकडं रावलेले होते. लाकडं काढायचे की बामन धर एक कण कंटक बाबो बाबो.
त्यांनी मग मारण्याकरता सुरुवात केली. आमच्या इथं मरण पावली आणि तुम्ही दक्षिणा करता इथं मंत्र म्हणता का? दुसरं 1 लाख. दुसरा एक ब्राह्मण म्हणतो, तुला मी सांगत होतो इथून चल, तू म्हणला की दक्षिणा भरपूर आहे इथं, दक्षिणा करता थांबला, आता नीट करायला म्हणला किती पैसे लागतात, चल म्हणला इथून थांबू नको आता. आशे मारले का नाही, घनघोर युद्ध. आणि त्या घनघोर युद्धामध्ये एवढंच नाही, अपवित्र असणारा भाग त्या यज्ञामध्ये टाकला, यज्ञ बंद करून टाकला. दक्ष प्रजापतीला युद्ध खेळण्याकरता वीरभद्रानं शस्त्र हातामध्ये तलवार घेतली आणि त्याचं मुंडकच कट करून टाकलं, मुंडकं काढलं आणि यज्ञामध्ये टाकून दिलं, ते जळून गेलं. घनघोर असणारं युद्ध. आणि त्या युद्धामध्ये वर्णन असं केलेलं आहे, सगळा यज्ञ बंद पडला. यज्ञ बंद पडल्याच्या नंतर कालांतरानं त्या दक्ष प्रजापतीची असणारी पत्नी म्हणजे सतीची असणारी आई, तिनं आपल्या मालकाचं शरीर असं जवळ घेतलं आणि तिनं रडण्याकरता सुरुवात केली. किती दिवसापर्यंत? हजारो असणारे वर्षापर्यंत. मुंडकं नाही बरं का, नुसतं प्रेतच आहे. रडण्याकरता सुरुवात केली. कालांतरानं यज्ञ बंद आहे म्हणून 33 कोटी देवता मंडळी भगवान शंकराकडे गेले आणि स्तुती करण्याकरता सुरुवात केली. सकल देवा आधी देवा, कृपाळू आदी केशवा, महानंदा महानुभवान सदाशिवा सहस्र रूपा. देवा, अहो तुमचे सासरे मरण पावलेत, त्यांना जागृत अवस्थेमध्ये आपल्याला आणावं लागेल आणि यज्ञ पूर्ण करावा लागेल. आम्ही तुम्हाला स्थान देतो, तुम्ही काय करा, त्यांना उठवण्याचा प्रयत्न करा. सांगितलं काही हरकत नाही, त्यांना उठवतो, मला यज्ञामध्ये स्थान पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आता सासऱ्याला जिवंत करायचं म्हटलं तर त्यांचं मुंडकं मात्र यज्ञामध्ये जळून गेलेलं आहे. आता त्यांना दुसरं मुंडकं बसवावं लागेल. कोणतं मुंडकं बसवायचं? म्हणले याचं बोलण्याची जी भूमिका आहे का नाही, तर अगोदर गर्व झाल्यामुळं कसाही बोलू लागला, म्हणजे धन भरपूर असल्यामुळं, पद भेटल्यामुळं कसाही बोलू लागला. याला दुसरं तिसरं मुंडकं बसवू नका म्हणले, आता याला शेळीचं मुंडकं बसवा. गोष्ट लक्षात घ्या बरं का. शेळी एक भाग असा आहे, किंवा शेळीचा असणारा जी बोकड आहे का नाही, तो एक भाग असा आहे, दिवसभर त्याला चारा टाका आणि संध्याकाळी घरी आणून बांधा आणि परत चारा टाका, तरी बिचारा खाणारच बरं का. त्याचं तोंड कधी गप्प बसणार नाही. जास्त बोलत होता, याला बकऱ्याचं तोंड बसवा. आणि लक्षात ठेवा मी काय म्हणतो बरं का, इथं वाक्य त्या बकऱ्याचं वापरलेलं आहे. माझी विनंती आहे, लक्षात ठेवा. प्रतीक तिकडलं केलेलं आहे, दृष्टांत आपल्याकडे घ्या अगोदर. आपल्या कामाचा दृष्टांत आहे. कुणाला जर धन भरपूर झाला असेल ना, जास्त बडबड करू नका, बोलू नका, अतिशहाणपणा जास्त करू नका, कुणाला कमी लेखू नका. हे तोंड असं आहे ना, गर्व झाल्याच्या नंतर कुणालाही कमीच लेखतं आणि स्वतःला शहाणं समजितं. आणि पद भेटल्याच्या नंतर लोक कुणाची अशी आवेलना करतात. मग त्याच्याकरता सांगतो, जर भगवान शंकराच्या सासऱ्याला जर बकऱ्याचं तोंड बसवलं असेल तर आपल्याला कुठलं बसवलंय? काय म्हणतो लक्षात घ्या बरं का. आपल्याला कुठलं तोंड पुन्हा बसवलं जाईल? जर सासऱ्याकरता जर बकऱ्याचं तोंड असेल तर आपल्याकरता कशाच तोंड पुन्हा बसवलं जाईल? म्हणून कधीही गर्व नाही करायचं. यज्ञ असणारा पूर्ण करण्याकरता सासऱ्याला जिवंत केलं. सासूबाईनं भगवान शंकराची असणारी स्तुती केली आणि स्तुती केल्याच्या नंतर मग मात्र इथपर्यंत असणारा जो भाग आहे हा सतीखंडामधला भाग आहे. आता लक्षात ठेवा बरं का. भगवान शंकराची पहिली असणारी पत्नी, काल मी सांगून गेलो, तिचं नाव काय? पहिल्या पत्नीचं नाव सती बरं का. म्हणजे पहिली पत्नी म्हणजे सती. सतीनं यज्ञामध्ये उडी टाकल्याच्या नंतर त्या सतीचा पुन्हा दुसरा जन्म सांगितलेला आहे, तो म्हणजे उमा किंवा पार्वती. मेधातिथी नावाचे असणारे ऋषी आहेत, त्यांच्या घरी या सतीचा पुन्हा जन्म सांगितलेला आहे.
आता पुढली कथा अशी आहे, पार्वतीच्या आईचं नाव आहे मैना. नाव लक्षात ठेवा बरं का, पुढला जन्म सांगतो. पार्वतीच्या आईचं नाव आहे मैना आणि वडिलांचं नाव आहे हिमालय पर्वत. आता या दोघांचा असा एक भाग असा होता की आपल्या पोटी दुर्गा देवीनं आदिमाया शक्तीनं जन्माला यावं म्हणून यांनी तपश्चर्या केली, घनघोर तपश्चर्या केलेली आहे. आणि दोघांनी एकच वरदान मागितलं, आई तुम्ही आमच्या पोटी जन्माला या. त्या देवीने सांगितलं काही हरकत नाही, जन्माला येईल बरं का मी, काही इच्छा असेल तर बोला. सांगितलं मला 1 आणि 2 नाही 100 मुलं व्हावे. पुन्हा वरदान मागितलं त्या पार्वतीच्या आईनं मैनेनं, मला किती मुलं व्हावे 100 आणि 1 कन्या व्हावी, पण ती कन्या म्हणजे तुम्हीच जन्माला यावं. पार्वतीनं सांगितलं काही हरकत नाही, मी जन्माला येईल. आता ही मैना कोण, नंबर 2 ला धन्या कोण आणि नंबर 3 ला कलावती कोण, ह्याचं विशेष स्वरूपामध्ये ऐका बरं का. आता ही मैना म्हणजे यांना शाप आहे बरं का, या तिघी जणीला शाप आहे. सनकादिकाची सभा आणि सनकादिकाच्या सभेमध्ये या तिघी जणी गेल्या आणि या पितृलोकाच्या असणाऱ्या कन्या आहेत बरं का. म्हणजे पितर जे आपले म्हणतो का नाही, त्यांच्या कन्या आहेत. सगळेजण उठले पण या तिघी जणी उठल्या नाहीत. यांना शाप देऊन टाकला, तुम्ही पृथ्वी तलावर जाल आणि पृथ्वी तलावर जाऊन माणसांच्या तुम्ही पत्न्या बनाल. म्हणजे खऱ्या ही देवाच्या कन्या पत्न्या, पण यांना शाप भेटला त्यावेळेला. आता ही कुणाकुणाच्या पत्नी ते लक्षात घ्या बरं का. 1 क्रमांकाची जी मैना मनाची आहे त्या मैनेचा पती आहे हिमालय पर्वत. दुसरी पत्नी आहे धन्या. धन्या म्हणजे ही जी पत्नी आहे, तर ही धन्या म्हणायची पत्नी जो मिथिला नगरीचा राजा जनक आहे का नाही, त्या जनकाची पत्नी असणारी ही धन्या आहे. किती झाल्या, 2 जणी. आणि तिसरी कलावती म्हणायची असणारी एक पत्नी आहे. राधिकेचे जे वडील आहेत ना, जे कृष्ण अवतारामध्ये राधा होती ना, त्या राधिकेच्या वडिलाचं नाव आहे वृषभानू. नाव लक्षात ठेवा बरं, काय काय भेटणार नाही. वृषभानू, त्या वृषभानूची पत्नी म्हणजे ही कलावती. आणि या तिघी जणींनी त्या सनकादिकाला हात जोडला आणि सांगितला, देवा आमचा उद्धार कधी होईल. त्या सनकादिकांनी सांगितलं, तुमचा उद्धार होईल तुमच्या पोटी ज्या वेळेला देवीचा जन्म होईल त्यावेळेला तुमचा उद्धार होईल. आता कुणाच्या पोटी कोण कोण जन्माला हे नाव लक्षात ठेवा. मैनेच्या पोटी जन्माला आली पार्वती. मैनेच्या पोटी जन्माला कोण आली, पार्वती. पार्वतीला तिनं सांभाळ करत असताना एक म्हणजे देवी सुद्धा आणि आपली मुलगी सुद्धा म्हणून सेवा केली, म्हणून त्या मैनेचा उद्धार पार्वतीमुळे झाला. 1 नंबर 2, जी धन्या म्हणायची पत्नी आहे जनकाची, तर धन्या म्हणायची असणारी जी पत्नी आहे, तर ही धन्या म्हणायची असणारी जी पत्नी आहे त्या धन्येचा जो उद्धार झाला तो माता सीतेमुळे झाला. लक्षात ठेवा बरं का. जनकाला जी मुलगी झाली तिचं नाव आहे सीता आणि त्या धन्या म्हणायच्या पत्नीचं आणखी एक दुसरं नाव आहे माता सुनैना. लक्षात ठेवा बरं का. सीतेच्या आईचं नाव दुसरं एक आहे सुनैना. सुनैना म्हणजे सु म्हणजे शुभ, सु म्हणजे चांगले, आणि नैना शब्दाचा अर्थ होतो नयन म्हणजे डोळा. सु नैना, जिचे डोळे सुंदर आहेत तिचं नाव सुनैना. आणि त्या सुनैनेचा उद्धार जर कुणामुळे झाला असेल तर सीतेमुळं सुनैनेचा उद्धार झाला. द्वापार युगामध्ये जी कलावती म्हणायची पत्नी आहे तिचा उद्धार जर कशामुळे झाला असेल तर त्या कलावतीच्या पोटी राधा जन्माला आली. आणि राधिकेचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर, कृष्णावर. आणि त्या राधिकेचं पालन पोषण केल्यामुळे त्या कलावतीचा उद्धार झाला.
आता इथं वर्णन केलेलं आहे. मेनकानं तपश्चर्या केली, वरदान मागून घेतलं, आणि वरदान मागून घेतल्याच्या नंतर मग मात्र पार्वतीचं नाव ठेवलं. नाव लक्षात ठेवा बरं का, फार महत्वाची गोष्ट आहे. पार्वतीचं नाव पार्वतीच का ठेवलं हा एक विषय आहे का अगोदर. पार्वतीच्या वडिलाचं नाव काय आहे? हिमालय पर्वत. लक्षात ठेवा बरं का, त्यांची जी परंपरा सगळी आहे, सगळी पर्वताची परंपरा आहे. म्हणजे हिमालय पर्वत आणि त्यांचे सगळे जे पाठीमागलचे पूर्वज आहेत का नाही, तर सगळे पर्वतच आहेत. तर नाव ठेवत असताना नाव याच्याहून असं ठेवलं, आपली परंपरा पर्वताची आहे. लक्षात घ्या बरं का शब्द कसा आहे. आपली परंपरा पर्वताची आहे. आपले असणारे जे पूर्वज आहेत ते पर्वत आहेत. मग पर्वताची परंपरा म्हणून तिचं नाव ठेवलं पार्वती. शब्द कसा आहे बघा बरं का, पर्वताची परंपरा आहे म्हणून पार्वती. आणखी गोष्ट सांगतो, दुसरं नाव त्या पार्वतीला उमा ठेवलं बरं का. आता ही उमाचं नाव का ठेवलं याचं बारकावा आहे का आणखी. तुम्ही आता रस्त्यानं चाललात, रस्त्यानं जात असताना अचानकपणे एखाद्या बॉटल, काचाची बॉटल आहे, तिचा काच असणारा असा अणकुचीदार आहे, रस्त्यावर पडलेला आहे, पायामध्ये चप्पल नाही, चलत असताना तो काच तुमच्या पायामध्ये असा घुसला. मराठी माणूस जर असेल किंवा मराठी बोलणारी जर स्त्री असेल तर ती काय म्हणणार सांगू. पाय काचा म्हणजे काच पायामध्ये घुसल्याच्या नंतर काय म्हणणार? आई. मराठी माणूस असल्यास काय म्हणणार? आई म्हणणार बरं का. आता हिंदी भाषेमध्ये त्याचा अर्थ काय होतो बघा. आता हिंदी भाषेमध्ये पायात जर काच घुसला तर आपण काय म्हणतो? आई. मराठी भाषा. पण हिंदी भाषा कशी बोलते बघा. उमा. शब्द ऐका बरं का, उमा. शब्द लक्षात आला का? परत सांगतो, लक्षात ठेवा. पायामध्ये काच घुसल्याच्या नंतर मराठी माणूस आई म्हणून असा म्हणतो बरं का. आणि हिंदी माणूस असल्याच्या नंतर तो काय म्हणणार माहिती आहे? पायात घुसला उमा म्हणजे त्याला त्रास झाला. उमा म्हणजे आईच होतो, पण उमा. त्या पार्वतीचं नाव पहिलं ठेवलं, पर्वताची परंपरा म्हणून पार्वती. आणि उमा विग्रह करा बरं का, उमा म्हणू नका. उमा पहिलं उ आहे आणि ते सुद्धा उकळाचं आहे, ऊसाचं नाही बरं का. उकळाचं आणि दुसरं ऊसाचं, दोन्ही सारखे समजू नका तुम्ही. फरक आहे. एक ऊस म्हणजे गोड आहे आणि एक उकळाचं आहे म्हणजे कुटायचं आहे, ह्याच्यात फरक आहे बरं का. पहिलं उ आहे ते उकळाचं आहे. आणि नाव कसं आहे पहा, त्याचा विग्रह करा. पहिलं उ एका साईडला ठेवा आणि मा एका साईडला ठेवा. ऊचा अर्थ होतो उ म्हणजे त्रास आणि मा म्हणजे आई. तिचे दोन अर्थ सांगतो उमाचे. ती म्हणते उ म्हणजे काय वर्णन करावं, आश्चर्ययुक्त आहेत बरं का. काय वर्णन करावं? आई मी नवस केला, तुम्ही मला प्रसन्न झालात. उ आनंदित, उ वा. आणि मा शब्दाचा अर्थ होतो आई. उ मा, तुम्ही माझ्या पोटी जन्माला आलात, मला धन्य केलं या जगतामध्ये. आज तुमची आई म्हणून मी इथं प्रख्यात होईल, म्हणून तिचं दुसरं नाव ठेवलं उमा. आता लक्षात ठेवा बरं का, पहिलं नाव पार्वती आणि दुसरं नाव उमा. लहानपणामध्ये त्या पार्वतीनं आणि उमानं नावं दोन, पण खेळण्याकरता सुरुवात केली. लहान असताना रांगण्याकरता सुरुवात केली, खेळण्याकरता सुरुवात केली. काय वर्णन करावं? आदिमाया शक्ती आहे आणि तिनं खेळण्याकरता सुरुवात केली. खेळत असताना एक दिवस नारदजी आले. किती बारकावा आहे बरं का, लक्ष करून ऐका. नारदजी आले. नारदजीनं आसनावर बसले. हिमालय पर्वत, मैना आली, दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर पाद्यपूजा केली. आणि हिमालय पर्वतानं भविष्य विचारण्याकरता सुरुवात केली. कुणाला? नारदाला. नारदजी
माझ्या लेकराचं भविष्य सांगावं, आणि हिला मोठी झाल्याच्या नंतर हिच्या नशिबामध्ये डॉक्टर आहे का वकील आहे का इंजिनियर आहे, कसला पती आहे एवढं सांगा बरं का. नारदजीनं तिचा हात घेतला. विचार करण्याची गोष्ट आहे बरं का. सगळ्या जगताचं भविष्य सांगण्याकरता जी समर्थ आहे, नवे नवे सगळ्या जणांचं भविष्य जी लिहिते ती पार्वती, पण तिचं भविष्य कोण सांगायला? किती विचार करायची गोष्ट आहे. आपल्या सगळ्याचं भविष्य जिनं निर्माण केलं ती पार्वती, आणि तिचं भविष्य आज नारदजी सांगतात. रेषा पाहिली, आणि रेषा पाहिल्याच्या नंतर त्यांनी मग भविष्य सांगण्याकरता सुरुवात केली. आता आणखी गोष्ट बोलतो. आता एक गुरुजी आहेत का नाही, गुरुजीला सुद्धा भविष्य कळतं बरं का, पण ते असं फुकट भविष्य सांगत नाहीत. दक्षिणा असेल आणि ती वाढीव दक्षिणा असेल तर भविष्य सांगतात. असे फुकट भविष्य म्हणजे लाईन लागल ना, ज्ञानेश्वरी पारायण राहून जायचं आणि ते भविष्य सांगण्याकरता सुरुवात करायची, असं नाही. आणि ते भविष्य सांगण्याकरता सुरुवात केली, बोलण्याकरता सुरुवात केली. हिमालया, तुझ्या कन्येचं भविष्य सांगतो. भविष्य असा आहे की लग्नाचा असताना जो भाग आहे हिच्या नशिबामध्ये असा आहे, हिचा जो पती आहे राहण्याकरता वाईट स्वरूपामध्ये अमंगल राहील. किती भविष्य विचार करायची गोष्ट आहे. त्याला एकतर आई पण नाही आणि वडील पण नाहीत. हिमालयानं विचारलं की मग मरून गेलेत का? मरून गेले नाहीत म्हणले. त्याला आई पण नाही, वडील पण नाही. बरं, दुसरी गोष्ट हिमालयानं विचारलं मामा, मामा बी नाही म्हणले. म्हणले मामी, मामी नाही. दुसरं गणवत कुणीच नाही म्हणले त्याला. म्हणले मग जमीन किती आहे? जमीनही नाही म्हणले त्याला. घर, घरही नाही म्हणले त्याला. अहो मग असा कसा काय पती? नाही म्हणले मी सांगितलेलं भविष्य खोटं होणार नाही म्हणले. हे खरं म्हणजे खरंच भविष्य आहे. आता मला सांगा, कुठल्या तरी आईला आपल्या लेकीचं भविष्य असं ऐकल्यानंतर आनंद होईल का? सांगितलं नारदजी थोडी दक्षिणा वाढवून घ्या म्हणले. दक्षिणाचा बाबा नाही बरं का. खरं म्हणजे खरंच. त्यावेळेला भविष्य सांगितलं, आणि भविष्य सांगितल्याच्या नंतर मग मात्र नारदजी असणारे निघून गेले. पुढं वर्णन केलेलं आहे. इतका बारकावा ह्या कथेमध्ये. भगवान शंकरांनी पत्नीनं स्वतःचं शरीर संपवल्याच्या नंतर त्यांना चैन पडेना म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला. काही जणांचे निर्णय चुकीचे आहेत बरं का. काही गोष्टी लक्षात ठेवा. काही जणांचे निर्णय चुकीचे आहेत आणि काही जणांचे निर्णय बरोबर आहेत. काही गोष्टी लक्षात घ्या बरं का. बारकावा सांगतो. ज्याची पत्नी मरण पावली असे काही कमी डोक्याचे आहेत का नाही गिराईक, ते म्हणतात आपल्याला दुसरा विवाह करायचा. मी काय म्हणतो लक्षात घ्या बरं. ज्यांची पत्नी मरण पावली त्यांच्या डोक्यामध्ये असतं दुसरा विवाह करायचा. पण ज्याला दुसरा विवाह ठेवायचा त्यांना भगवान शंकराचं चरित्र डोळ्याच्या समोर घ्या. दुसरं लग्न नाही केलं भगवान शंकरांनी, अजिबात नाही. त्यांनी एका शब्दात सांगितलं, जर माझी पत्नी मरण पावली असेल तर आता मी समाधीमध्ये लीन होणार, नवे नवे देवाचं भजन करणार. म्हणून हिमालय पर्वतावर आले. जरा जोरात वाजव जरा जाऊन. आणि तपश्चर्या करण्याकरता हिमालय पर्वतावर आले. आणि तपश्चर्या करण्याकरता हिमालय पर्वतावर आल्याच्या नंतर हिमालय तिथं आला. आणि कधी सांगतो बरं का, देवाला जर लवकर प्रसन्न करून घ्यायचा असेल, इच्छा जर लवकर पूर्ण करायची असेल तर तपश्चर्याला कुठं जायचं? आपल्या क्रिकेटच्या ग्राउंडला का? हिमालयामध्ये. आणि तिथं हिमालयामध्ये नुसती उष्णता. काय? नुसती उष्णता. बस शांत स्वरूपात, थंडी अजिबातच वाजणार नाही. काय बरोबर आहे? हा बर्फ आहे तिथं ना, बर्फ आहे. हिमालयामध्ये तपश्चर्या करण्याकरता भगवान शंकर आले. हिमालय तिथं आला. सांगितलं देवा
तुम्ही आज माझ्या घरी आलात, काय पाहिजे तुम्हाला? काही नाही, माझी एकच इच्छा आहे, मला इथं तपश्चर्या करायची आहे, पण तपश्चर्या करत असताना माझ्या तपामध्ये कुणाचं विघ्न झालं नाही पाहिजे. सांगितलं देवा आनंदामध्ये राहा इथं. 2-4 दिवस होऊन गेले. पार्वतीला सोबत घेतलं. पार्वती आता तरुण आहे, सोबत घेतलं आणि भगवान शंकराच्या जवळ नेलं. 2 मैत्रिणी सोबत आहेत. भगवान शंकरला हात जोडण्याने सांगितलं, देवा मी राजा आहे, हिमालय पर्वत आहे, मला काम भरपूर असतं बरं का, तुमच्याकडे लक्ष देण्याकरता मला वेळ नाही, पण माझी एक विनंती आहे बरं का. माझी मुलगी पार्वती आहे आणि हिच्या 2 मैत्रिणी आहेत. तुम्हाला जर चहा लागलं, बिस्किट लागले, कांदा पोहे लागले, हां आता तुमची सोय, तुम्ही सकाळी सगळे मटेल द्यायचे तर आपलं येता. जर तुम्हाला असं काही वाटलं तर तुम्ही काय करा माहिती का, निःसंकोच माझी जी कन्या आहे ना पार्वती, तिला तुम्ही सांगा, ही बिचारी तुमच्याकरता इथं थांबून तुम्हाला चहा पाणी नाश्ता जेवण्याची सगळी व्यवस्था करेल. आता गोष्ट पुढली आहे का, ज्ञानाची गोष्ट आहे बरं का, बारकावा सांगतो. एवढे भगवान शंकरांनी तिथं त्या पार्वतीची निंदा करण्याकरता सुरुवात केली. हिमालयाच्या पर्वतामध्ये जर तपश्चर्या करायची असेल आणि इथं जर माया आली, स्त्री म्हणायचं नाही बरं का, स्त्रीची निंदा कधी करायची नाही, स्त्री म्हणायचं नाही कुठल्याच कीर्तनकारांना, काय म्हणायचं, माया. जर हिमालयाच्या पर्वतामध्ये तपश्चर्या करत असताना माया जवळ आली तर त्या मायेमुळे माणसाची तपश्चर्या बिघडते, तपश्चर्या सिद्धीला जात नाही. म्हणून मी मायेचा अंगीकार करणार नाही आणि तिची सेवा स्वीकार करणार नाही. तुमच्या असणाऱ्या सुपुत्रीला, कन्येला इथून घेऊन जा. सांगणारे कोण आहेत? भगवान शंकर. पार्वती तिथंच आहे, पार्वतीला कमी लेखू नका. पार्वतीचं टेन्शन असं वाढलं, पार्वतीनं बोलण्याकरता सुरुवात केलं, काय देवा तुम्ही सांगता ना मायेचा अंगीकार करायचा नाही, स्वीकार करायचा नाही, पण जे तुम्ही बोलता हे कुणामुळं बोलता? लक्षात ठेवा मी काय म्हणतो, शब्द कसा आहे, ज्याच्यामुळं तुम्ही हे शब्द काढले बोललात का नाही, हे कशानं बोललात तुम्ही? कानानं ना, मुखानं. कशानं बोललात तुम्ही? मुखानं. आणि मुखाची देवता किंवा ही मुख जी आहे ना, हे म्हणजे वाणी, आणि वाणी म्हणजे स्त्रीच्या स्वरूपामध्ये. याच्या पुढे सांगते, तुम्ही इथं तपश्चर्या करत आहात पण तुम्ही माझा स्वीकार करत नाही का, तर मी माया आहे म्हणून. पण जरा स्वतःचा विचार करा अगोदर. तुम्ही आहेत पुरुष आणि मी आहे प्रकृती. लक्षात ठेवा बरं का, पुरुष कशाला म्हणायचं आणि प्रकृती कशाला म्हणायचं. पुरुष म्हणजे माणसाला पुरुष म्हणू नका बरं का. प्रत्येक जणाच्या हृदयामध्ये आत्मा म्हणजे पुरुष आहे. हा, शरीरामधला 15व्या अध्यायामधला श्लोक, बरोबर ना, 15व्या अध्यायामधला श्लोक, उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेति दारुतः. हा, तो पुरुष. आणि स्त्री म्हणजे कोण माहिती का? हे वरचं शरीर आहे का ना, याला म्हणायचं स्त्री. आलं का लक्षात? नाही, मधला आत्मा म्हणजे पुरुष आणि हे वरचं शरीर म्हणजे स्त्री. देवा इथं जे हिमालय पर्वतामध्ये तुम्ही जी तपश्चर्या करण्याकरता आलात का नाही, स्त्रीचा त्याग करा, तपश्चर्या करून दाखवा. लक्षात घ्या मी काय बोललो ते. तुम्हाला माया जवळ जमत नाही ना, मायेमुळे तुमची तपश्चर्या बिघडते ना, मग मायेचा त्याग करून टाका आणि तपश्चर्या करण्याकरता सुरुवात करा. ज्याला कळालं त्यालाच कळालं बरं का, हे लय ज्ञान गहन, एवढं सोपं नाही. ज्याला तपश्चर्या करायची त्यानं शरीराचा त्याग करायचा. शरीराचा त्याग करणं म्हणजे मरणं, आणि मेल्याच्यानंतर तपश्चर्या होते का? बोलते कोण? पार्वती. तुम्हाला मी जमत नाही ना, जवळ आलेली सेवा केलेली जमत नाही ना, मग मी प्रकृती आहे आणि तुम्ही पुरुष आहेत, माझा अंगीकार करू नका. अहो तेवढे भगवान शंकर गप्प बसले. हा साहजिक आहे, काही अडचण नाही, तुम्ही माझी सेवा करा आता. म्हणजे कसं असतं माहिती का, बोलल्याच्या नंतर बरोबर असणारे कान टोचले का नाही, मग सेवा करण्याकरता सुरुवात झाली. सेवा सुरुवात झाली.
आणि सेवा सुरुवात झाल्याच्या नंतर कालांतरानं पार्वती मातेनं तपश्चर्या करण्याकरता सुरुवात केली. घनघोर तपश्चर्या. ऋषीमुनी आले, ब्राह्मण आले, अनेक जणांनी भगवान शंकराची निंदा केली, पण पार्वतीनं एकच सांगितलं, या जन्मात जरी भगवान शंकरासोबत लग्न नाही झालं तरी मरेल, पुढला जन्म घेईल, पुन्हा तपश्चर्या करेल, पुन्हा मरेल, पुन्हा तिसरा जन्म घेईल, पुन्हा तपश्चर्या करेल, पुन्हा मरेल. घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा. गुरुजींनी सुंदर प्रमाण दिलं, पण आपल्याजवळ आता फक्त 15 मिनिट शिल्लक राहिलीत बरं का, त्याच्यामुळे मी माफी मागतो. पार्वतीनं सांगितलं, तुझको ही दूल्हा बनाऊंगी. ते गाथ्यातलं नाही बरं का, वरना कवारी मर जाऊंगी. लग्न करेल तर भगवान शंकराच्या सोबतच लग्न करेल, अजिबात लग्न करणार नाही. ठाम मतानं तिनं सांगितलं. मग लग्नाची तयारी, थाटामाटामध्ये लग्नाची असणारी तयारी आणि पत्रिका वगैरे सगळं आमंत्रण देण्याचं काम, नारदजीकडे पत्रिका वाटण्याचं काम. लग्न कुणाचं? भगवान शंकर आणि पार्वती मातेचं. आणि लग्नाची असणारी वरात हिमालय पर्वताच्या जवळ आली. जवळ आल्याच्या नंतर भगवान शंकर म्हणजे फार चेष्टावाले बरं का, नाटकी. काही लोक असे असतात की नाटकाच्या स्वरूपामध्ये फार नाटक करतात बरं का. तसे सगळेजण म्हणतात की विष्णू चतुर आहे, पण खरं सांगू भगवान शंकर ही भरपूर चतुर आहेत बरं का. त्यांनी एक षडयंत्र केलं लोकाला हसवण्याकरता आणि आपल्याला सुद्धा आनंद देण्याकरता. एक त्यांनी कला केली. म्हणले आता लग्न तर होणारच, मी नवरदेव आहे, पार्वती माझी पत्नी आहे, आमचा विवाह होणार. पण सगळ्यात जास्त जर नवरदेव कुणाला आवडत असेल तेवढ्या लग्न मंडपामध्ये, तर सासूबाईंना तो नवरदेव आवडतो. का? तो जवाई आहेत ना, सासूला जवाई लय आवडतो बरं का. माय 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 ते काय वर्णन करावं काय नाही. जवाई म्हणजे जवाई. आणि सासू कोण? मैना. आमचे गुरुजी सांगतात बरं का, गुरुजी आमची चर्चा सुरू असताना, नाकाचा मोती ठेवी गहाण. काय 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 प्रमाण आहे बघा ना. नाकाचा मोती, नाकामध्ये असलेला मणी सुद्धा ती बिचारी काय करणार, सोनाराकडे गहाण ठेवून देणार. आणि मान कुणाचा राखणार? जवळ. इतका मान बर का. हा. आणि मी तर सांगतो, सासू जिवंत असेपर्यंत सासरवाडीमध्ये जवळची किंमत पुन्हा चहाला सुद्धा कोणी विचारणार नाही बघा त्याला. हा, काय त्याचा थाट महाराज. सासूचं सगळ्यात जास्त जर प्रेम कुणावर असेल तर जवयावर. तिथं भगवान शंकरांनी सांगितलं, सासूची मस्करी करण्याकरता, सासूची मस्करी करण्याकरता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आजपर्यंत सासून मला बघितलं नाही. जुना काळ सांगालो बरं का.
सासूनं मला बघितलं नाही आणि लग्न तर ठरलेलं आहे. मग तेव्हा काही फोटो वगैरे काही नव्हते बरं का, असं काही नव्हतं. व्हॉट्सअपवर फोटो वगैरे असं काही बी नव्हतं, असं काही नाही. भगवान शंकरांनी सांगितलं सासूची मस्करी करण्याकरता वरात काढायची लग्नाच्या अगोदर, पण वरात म्हणजे वरातच निघाली पाहिजे. हा, सगळ्या जणाला जवळ बोलून घेतलं भगवान शंकरांनी. इंद्राला सांगितलं, वरुणाला सांगितलं, अग्नीला सांगितलं, नारदजीला सांगितलं, सगळे देव, कुबेर, सगळ्या जणांना सांगितलं मी सांगतो तसं करायचं. सगळ्यात पाठीमागं मी राहील आणि सगळ्यात पुढे एक एक जणांना असा गॅप टाकू टाकू पुढे जायचं. निघाली वरात. अगोदर इंद्राची वरात. ऐरावतावर बसून इंद्र असा काय अलंकारण हेन तेन छत्रीन हेन, ती वरातन बँड वाजलेले असे वाजू लागल्याच्या नंतर गर्दा कुठं झाला माहिती का? हिमालय पर्वताच्या तिथं असणारा. सासूला वाटलं वरात आली बरं का, जवाई आले बरं का, आटपा आटपा लग्नाची वेळ झाली, आटपा लवकर, मला अगोदर जवाई बघू द्या. मग बिचारी कुठे गेली माहिती का? 2-4 मजली घर वरी हिमालय पर्वताच्या शिखरावर गेली जवाई बघण्याकरता. तिथं नारदजी, ऋषीमुनी, सख्या सहिल्या आणि त्यांना प्रश्न विचारण्याकरता सुरुवात केली. माझ्या मुलीचे मालक आणि हेच का माझे जवाई? नारदजीनं सांगितलं हे नाहीत बर का, हे तर इंद्र आहेत. माय म्हणले, आणि इंद्र म्हणजे कोण? हे सेवक आहेत म्हणले तुमच्या जवयाचे. माय तिच्या तर डोळ्याला पाणी झालं. एवढा श्रीमंत माणूस ना आमच्या जवयाचा, म्हणले हे तर एक पद दिलंय म्हणले ह्यांच्याकडे, 33 कोटी देवताचं एक मंत्रीपद ह्यांच्याकडे आहे म्हणले. एवढे श्रीमंत आहेत का? तिचं तर असं अंतकरण भरूनच आलं. त्याच्या मागून लगे अग्निदेव. आता अग्निदेव विचार करा, इतकी ज्वाला त्याची असणारी श्रेष्ठ, मागून अग्निदेव. त्याचाही थाटमाट असं देवण हेन बँड तेन आतरण नाचणारे हेन. तिला असं वाटलं हे 100% माझे जवाई असणार म्हणजे असणार. थोडा चेहरा खाली केला, नारदजीला म्हणले नारदजी हेच, अहो हे नाहीत हो, हे नाहीत, हे तर त्यांचे उजव्या हाताचे सेवक आहेत, हे अग्नी आहेत. हे माय म्हणले ही अग्नी आहेत का? मग जवाई कुठे आहेत? म्हणजे आणखी त्यांची दिंडी मागच आहे म्हणले. पुन्हा वरुण देव, त्यांचंही तसंच ऐश्वर, वरातीच्या मागं नुसते वराती. आणि नारदजीनं फुगू फुगू सांगायला चालू केलं, ह्यांच्याकडे फक्त पाऊस पाडायचं पद आहे म्हणले फक्त, आणि ते तुमचे जवाई आहेत का नाही एक पद ह्यांच्याकडे दिलेलं. असं का म्हणले? माय म्हणले. त्याच्या मागं दुसरी वरात, मागून यम आला. यमाची वरात पाहिल्याच्या नंतर त्या मैनेनं सांगितलं हे कोण? हे तर नक्कीच, अहो नाही तो म्हणले, सगळ्या माणसाली मेल्याच्या नंतर घेऊन जायचं काम म्हणजे यांच्याकडे दिले तुमच्या जवाईनं म्हणले. एवढे श्रीमंत. माय माय म्हणले आता मी तर मरणार बी नाही म्हणले आता. म्हणजे यमाचं सुद्धा पद आमच्या जवळच्या हातामध्ये म्हणल्याच्या नंतर मला चिंताच करायची गरज नाही म्हणले. आता दात पडून जातील पण मी मरणार नाही. एवढं मोठं पद. वरातीच्या माग वरात, वरातीच्या माग वरात, नुसत्या वरातीच वरात. आणि सगळ्या शेवटी वराती संपल्या. तिनं विचारलं मग आता आमचे जवाई? म्हणले आता जवाई येतील म्हणले. आता हिनं तर चष्मा आणि हेन तीन काच फिच पुसून आता एवढे थाटामाटामध्ये म्हणल्याशी आता जवाई कशी येतील म्हणले. आता काय त्यांचा थाटण येन तेन. तवरचं नारदजी म्हणले आता तुमची वेळ आली म्हणले, चला आता म्हणले. भगवान शंकराने सांगितलं अटेन्शन, आता आपली खरी वरात निघणार म्हणले, आता चला म्हणले पुढं. मग काय ते आता ती गणाची वरात म्हणजे काय साधी वरात का? अहो भगवान शंकराच्या असणाऱ्या त्या गणाची वरात निघाली. कोणत्याचा डोळा एक झाकलेला, कोणता गण, कोणत्याच्या अंगावर कपडाच नाही, कोणता गांजा लावून असा बांग, कोणता एकटाच नाचालेला आहे. ते गण म्हणजे काय साधे का? कसेही नाचाले, कसे उड्या टाकायले तर कसेही करले. आणि त्यांच्या पाठीमागं भगवान शंकर त्रिशूळ डमरू वगैरे घेऊन, नागण हेन तेन घेऊन, दाढी हेन ते बघून. त्यावेळेला त्या मैनीला असं वाटलं ही नेमकं वरात असली कशी काय. नारदजीनं सांगितलं हे तुमचे जवाई. ती म्हणले असले? तिला तर चक्र येऊन पडली खाली अशी. माय म्हणली काही जरी झालं म्हणली,
अजिबात माझी मुलगी देणार नाही म्हणजे देणारच नाही मुलगी म्हणजे अजिबात मुलगी देणार नाही. आणि माझ्या लेकीनं आणि ह्या बाबा करता तपश्चर्या केली का, तिची काय अक्कल काय मातीत गेलती का, तिनं बोलायला सुरू केलं. आणि असल्या बाबा करता तपश्चर्या अजिबात देणार नाही. वरुणाला बोलव, नंदीला बोलव, याला बोलव, त्याला बोलव, सगळ्या जणाला बोलण्याकरता सुरुवात केली. भांडणच नुसते बोलण्याकरता. हिमालयानं समजून सांगितलं, हिमालयाचं ऐकना. पार्वती जवळ आली, पार्वतीला बोलण्याकरता सुरुवात केली. पार्वती, असल्या बाबासोबत तुला लग्न करायचंय का? तुझं वय कुठं आणि या बाबाचं वय कुठं? भरपूर बोलण्याकरता सुरुवात केली. पार्वती म्हणली, आई आणखी माझं आमचं लग्न झालं नाही, पण मी त्यांना मनानं वरलेलं आहे. हा, लग्न मी त्यांच्यासोबत करणार आहे. ती म्हणली, तुझे तुकडे तुकडे करून टाकेल. ती म्हणली, तो तुकडे तुकडे कर, पण लग्न त्यांच्यासोबत मी करणार बरं का. ही म्हणजे ही पुढे जी चाललंय का नाही, हे पहिलंच वार आहे बरं का. तुम्ही म्हणलो का असं आहे? अजिबात नाही, हे पहिलंच वार आहे. आणि हे तुम्ही म्हणताल हे महाराज पदार्थ सांगायले, तर अजिबात नाही. कथा सुटल्यास तुम्हाला श्लोकासहित दाखवतो मी. पार्वतीने एका शब्दात सांगितलं, आई लग्न करणार तर त्यांच्यासोबत करणार, तुम्हाला मारून जरी टाकलं असतं लग्न त्यांच्यासोबतच करणार. महाराज एवढं सांगितल्याच्या नंतर कुणाच्याच उपदेशानं ती मैना ऐकेना, कुणाच्याच उपदेशानं ऐकना. शेवटी पुन्हा भगवान विष्णू गेले आणि भगवान विष्णू हसत हसत सांगितलं, मैना हे सगळं जे नाटक बनवलंय का नाही, हे सगळं भगवान शंकराने नाटक बनवलेलं आहे. खरं जर त्यांचं रूप जर पाहिलं ना, मी तर भरपूर सुंदर कमी आहे. हे त्यांचं नाटक आहे. गळ्यामध्ये सर्प घालणे, अंगावर गजचर्म घालणे, मेलेल्या मुंडक्याचे माणसाचे असणारे हे हाडं घालणे, हे नाटक आहे त्यांचं. त्यांचं खरं रूप जर बघितलं ना तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. नाही, मग मी मुलगी देईल, पण त्यांनी मला खरं रूप दाखवावं लागेल. बघा बरं का, आईचं किती प्रेम असतं मुलीवर, किती प्रेम असतं बघा. जर त्यांनी जर मला खरं रूप दाखविलं तरच माझी पार्वती मी त्यांच्यासोबत विवाहाला देईल, नाही तर अजिबात देणार नाही. आता कसं समजून सांगायचं? भगवान विष्णू, नंदी हे ते सगळे तिकडे गेले आणि देवाला म्हणले, देवा तुम्हाला काही अक्कल फिकल काही कळायला पाहिजे. म्हणले लग्नाचा टाइम आहे म्हणले हे, आणि तुम्ही असलं रूप घेऊन आला. म्हणले काय ते गळ्यामध्ये साप घातलाय, म्हणले काय ते पावडर मेलले माणसाचे मुंडके हे टाकून द्या म्हणले सगळे. लग्नाची वेळ आहे म्हणले, कळत नाही ना काही नाही म्हणले, लग्न तुमचं व्हायची वेळ आहे, लग्न आमच्यामुळं रुकलंय म्हणले तुमचं, तर मगच लग्न मोडून गेले म्हणले, हे टाकून द्या म्हणले सगळं. असं भगवान शंकरांनी सांगितलं, बा काही इच्छा तुमची असेल ना तर मी तयार आहे म्हणले. काय इच्छा आहे? काही नाही, तुमच्या सासूबाईला सुंदर सौंदर्य दाखवा म्हणले तुमचं. आता मला सांगा, सगळ्या सौंदर्याची खान असणारी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम, काय त्यांचं रूप? अहो कापरासारखं रूप आहे बरं का, पांढरा शुभ्र नुसता असा चेहरा. भगवान शंकरांनी ते सौंदर्य दाखवलं. मग महिना म्हणू लागली, माय किती सुंदर दिसतात जावाई, आता मी लग्नाला तयार आहे बरं की. म्हणले काही अडचण नाही बरं का आता. हा, आता मी लग्नाला तयार, आता सुरू करा म्हणले. आता सगळी तयारी, लग्नाला असणारी सगळी तयारी असणारी सुरू झाली. आता तो विवाह सोहळा तिथं कसा झालेला आहे तुम्हाला सांगतो. पिताजी असणारे हिमालय पर्वत आहेत, आपल्या कन्येचा पार्वतीचा हात घेतला आणि तो हात घेऊन भगवान शंकराच्या हातामध्ये दिला. नेम आहे बरं का. जन्म झाल्यापासून लग्न होईपर्यंत एखाद्या वेळेस जर मुलीनं पाप जर कुठल्या गोष्टीचं केलं, लक्षात ठेवा, मुलीनं जर पाप केलं तर ते पाप भोगावं लागतं बापाला. मी काय म्हणतो लक्ष देऊन ऐका. लग्न होण्याच्या अगोदर कुठलं जर पाप केलं तर ते पाप भोगायचं बापानं, आणि लग्न झाल्याच्या नंतर पत्नीनं जर काही पाप केलं का नाही तर ते पाप पुन्हा भोगायचं पतीनं बरं का. हे लक्षात ठेवा. म्हणून वडील काय करतात माहिती का, आपल्या कन्येचा हात कुणाच्या हातामध्ये देतात? तिच्या मालकाच्या हातामध्ये. आजवर होती आमची आणि आता झाली तुमची. मग तिथून पुढं बापाकडे अजिबात पाप नाही. मग तिथं असणारे मग 5 प्रदक्षिणा असतील, शुभमंगल सावधान